रामकृष्ण हरी मंडळी, महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने। तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील। तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा। तर कार्यक्रमाची औपचारिक प्रस्तावना प्रास्ताविक करण्याची जबाबदारी मी माझ्यावरतीच घेतोय। खरं तर मागचे जवळपास 2 ते 2.5 वर्ष झालं या विश्ववंदनीय छत्रपती या चरित्राच्या लिखाणाची प्रक्रिया मी माझ्या डोळ्यांनी बघतोय। माझी आणि वैष्णवदादांची ओळख झाली ती 2020 लॉकडाऊनच्या काळात आणि तेव्हापासून मी दादांची धडपड पाहतोय विश्ववंदनीय छत्रपती अर्थात शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी। या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एकाच पुस्तकावरती काम झालं नाही, तर जवळपास 8 पुस्तकांवरती वेगवेगळ्या शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या अनुषंगाने विचार करून 8 पुस्तकांवरती काम करण्यात आलं। त्या अष्टकातील पहिलं पुस्तक म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती। याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आपण इथे सगळेजण जमलो आहोत। खरं तर हा कार्यक्रम कोणत्या एका व्यक्तीचा नाही, मी पहिल्यांदाच म्हणलं, कारण हा एका शिवविचाराचा, हा शिवप्रेरणेचा कार्यक्रम आहे। यामागचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे की ही जी लिखाणाची प्रेरणा आहे ती फक्त घरबसल्या एका रूममध्ये खोलीमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये काही करायला नव्हतं म्हणून सुचलेली विचार नाही आहे। हा विचार गडकिल्ल्यांचं संवर्धन करताना, गडकिल्ल्यांची डागडुजी करताना, चळवळीसाठी काम करताना आलेला हा विचार आहे की आपण लहान मुलांना म्हणजे 4थीचा इतिहास शिकल्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमातून थोडा लुप्त होताना आपल्याला दिसतो, किंवा शिवाजी महाराजांचा काही प्रमाणात वेगळ्या प्रकारचा इतिहास आपल्यासमोर आणला जातो। तर खरा इतिहास शिवाजी महाराज खरे कसे होते आणि त्यांचा लहान मुलांनी काय आदर्श घ्यायचा, फक्त लढायांमधून शिवाजी महाराज समजण्यासारखे नाही आहेत, तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण आपलं आयुष्य अधिक सुंदर, अधिक मौल्यवान कसं बनवू शकतो यासाठीचा प्रयत्न आणि यासाठी लिहिलेलं हे पुस्तक। म्हणूनच आपण कोणतंही दुसरं सभागृह न घेता परभणीतील एक प्रतिष्ठित शाळा, परभणीतील एक महत्त्वाचं नाव ज्ञानसाधना प्रतिष्ठान, जिथं की लाखो मुलं शिकतात, लाखो मुलं शिकून गेली आहेत, अशा एका वेन्यूचं आपण सगळ्यांनी सिलेक्शन केलं की इथल्या विद्यार्थ्यांसमोर जर अशा प्रकारचा कार्यक्रम होईल, अशा प्रकारच्या इतिहास वाचनाचं, इतिहास पोहोचवण्याचं काम झालं तर खरंच एक उत्कृष्ट पिढी घडवण्याच्यामध्ये आपण सुद्धा काहीतरी योगदान देऊ, असा हा उद्देश आणि ह्याचा पूर्ण हा कार्यक्रम। मी जास्त लांबवत नाही, एवढी सगळी मोठी मान्यवर असताना मी बोलणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे। तर मी पुढील कार्यक्रम अर्थात सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम विश्ववंदनीय छत्रपती वैष्णव देशमुख लिखित विश्ववंदनीय छत्रपती पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतोय। त्याआधी सहकाऱ्यांनी एक विनंती आहे की प्रत्येक मान्यवराच्या हातात एक रॅप केलेलं पुस्तक पोहोचवायचं आहे, म्हणजे आपल्याला पुस्तक प्रकाशन करताना लेखकाच्या सुद्धा हातामध्ये पुस्तक पोहोचलं पाहिजे। या कार्यक्रमासाठी टाळ्या फक्त वाजता। यस, तुम्ही खूप छान बोलायत यार, मला आवडलं। हिंदुस्थान परकीय आक्रांतांच्या सत्तेने त्रापण करणाऱ्या क्षत्रिय कुलावतंस शिवरायांचा धगधगता इतिहास म्हणजे जोरदार कुलावतंस शिवरायांचा धगधगता इतिहास म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती वैष्णव देशमुख लिखित, ज्याला हिंदुस्थान परकीय आक्रांतांच्या सत्तेने त्रासलेला असताना यवनांच्या छाताडावर भगवा ध्वज रोवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या क्षत्रिय कुलावतंस शिवरायांचा धगधगता इतिहास म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ।
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. आता मावळे असल्याचा फील येतोय. तर या पूर्ण प्रकाशन सोहळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग अर्थात पुस्तक प्रकाशन उरकलंय. यानंतर शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे आणि या महाराष्ट्रात ज्या शिवाजी महाराजांनी प्रचंड कार्य करून आपल्यापासून निवृत्ती घेतली, शिवराय आपल्यामध्ये आहेत आपण असं म्हणतो. शिवरायांचा वारसा पुढे चालवण्याचं काम, या संस्कृतीसाठी काम करणारी ही सगळी मान्यवर मंडळी करत आहेत. काही जण हरिभक्त परायण या महत्त्वाच्या परंपरेचा भाग आहेत. त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद पुस्तकाला लाभणं ही आपली खरं तर भाग्य समजतो आम्ही. तर मान्यवरांची भाषणं होतील. त्यासाठी पहिलं नाव अर्थात आपल्या परभणीचं भूषण माननीय आमदार लेखकाचं विश्ववंदनीय छत्रपती या पुस्तकाचे लेखक वैष्णव देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला लेखकांचं मनोगत सादर करायचे आणि त्यानंतर आपण मान्यवरांचं मनोगत घेणार आहेत. वैष्णवदादा देशमुख. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुरिदक प्रदेशं विधींद्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणावरती सर्वप्रथम साष्टांग दंडवत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या आणि या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक संतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. कसं झालं आहे बघा, आता सध्याचा जो कार्यक्रम आहे तो गोकुळाष्टमी सध्या चालू आहे आणि सर गोकुळाष्टमीमध्ये आपण थरावरती थर रचतो, मनोऱ्यावरती मनोरे रचतो आणि मनोऱ्यावरती मनोरे रचणं झाल्यानंतर जो दहीहंडी फोडण्याकरिता छोटासा बाळगोपाळ कमी वजनाचा माणूस असतो तो एकदम वरी गेलेला असतो आणि तो वरी जातो, एकदम वरी दहीहंडी फोडतो. परंतु खाली बसलेल्या प्रत्येकाला कौतुक वाटतं ते दहीहंडी फोडणाऱ्याचं, परंतु ते कौतुक श्रेय दहीहंडी फोडणाऱ्याचं नसतं तर ह्या जमलेल्या मनोऱ्यांचं असतं. त्यामुळे या मान्यवरांनी मला सामोरं केलं माझ्यासारख्या आणि ही मनोरे जी आहेत आणि हे श्रेय मुळात कुणाचं आहे तर ही जी सांस्कृतिक राजकीय सामाजिक पारमार्थिक मंडळीत आहेत हा एक 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 मनोरा रचणाऱ्याचं श्रेय असतं आणि हा मनोरा रचण्याचं काम कुणी केलं असेल तर ते श्रेय त्यांना दिलं पाहिजे. कारण गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगताना असं सांगतायत की बाबा ज्याचं श्रेय त्याला आपण दिलं पाहिजे. तेही अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे थोर वजे फेडिले जगाचे. हे अर्जुना, तू या कृष्णाकडून गीता प्रकाशून घेतली, प्रकाशित करून घेऊन संसाराचं ओझं फेडलं म्हणजे गीता प्रकाशून घेण्याचं श्रेय ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला दिलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मी जरी दहीहंडी फोडत असेल तरी मला माझं श्रेय या सर्व मनोऱ्यांना देणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर मनोरे रचणारा देखील सर तेवढाच महत्त्वाचा असतो. मनोरे रचणारा, मग तुम्ही म्हणाल मनोरे रचणारा कोण, तर माझे वडील ज्यांच्याकडनं मी घडलोय वाढलोय असे हरिभक्ती पारायण परम आदरणीय पुरुषोत्तम महाराज झाडगावकर आणि समोर बसलेली माझी आई, या दोघांमुळे मी जो काही आहे इथं उभा आहे तो त्या दोघांमुळे आहे. आणि त्या मनोरे रचणाऱ्यांचं आणि मनोऱ्यांचं स्वागत करणं मला फार गरजेचं वाटतं. कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण सोनटक्के सर, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव आदरणीय इंद्रजित भालेराव सर. म्हणजे मी 5वीला असताना मला एक कविता होती, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा. म्हणजे मी 11 वर्षाचा असताना मला ही कविता होती आणि आज मी 23 वर्षाचा झालोय तरी देखील ही संपूर्ण कविता माझ्यासोबत कोणी म्हटली तर मी मुखोद्गत त्याच्यासोबत म्हणून जातो. इतकं श्रेय, इतकं सुंदर आणि सुबक कार्य लेखन ज्यांचं आहे ते आदरणीय इंद्रजित भालेराव सर मोठ्या मानाने उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो.
आता महत्त्वाचं काय आहे की बाबा लेखनामध्ये, साहित्यामध्ये प्रगल्भ लिखाण आणि सुबक लिखाण ह्या दोन्हीमध्ये एखादं लिखाण जर प्रगल्भ असेल तर त्याचे अर्थ लवकरात लवकर वाचल्या कुणाला समजत नाहीत, आणि एखादं लिखाण जर सुबक असेल तर त्याच्यातून जास्त अर्थ निघत नाहीत. परंतु महाराष्ट्राच्या पाठीवर छाती ठोकून एक गोष्ट मी या परभणीमध्ये सांगतोय की महाराष्ट्राच्या पाठीवर प्रगल्भ विचारांचं सुबक साहित्य जर कोणी लिहिलं असेल तर आदरणीय इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेलं. त्याचबरोबरीनं विचारमंचावर उपस्थित हरिभक्ती पारायण त्र्यंबक महाराज झाडगावकर, आमचे आदरणीय बालासाहेब नहाना मोहिते, माननीय आमदार आमचे मार्गदर्शक ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं असे माननीय आमदार सुरेशराव वरपुडकर साहेब, त्याचबरोबर BS देशमुख साहेब, त्याचबरोबर शीतलताई मॅडम आणि रवी सर असतील, आमचे सचिन देशमुख सर असतील, सुभाषदादा आमचे सुभाषराव देशमुख असतील, आणि ज्यांनी मला घडवलं मी इथं बोलतोय हे बोलण्याचं कारण एकमेव व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे प्राध्यापक नितीन चौधरी सर आहेत. आणि नितीन चौधरी सरांचे देखील माझा मोठा भाऊच आहे तो, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानणं मला काही योग्य वाटत नाही. आणि हे पुस्तक विश्ववंदनीय छत्रपती या सर्व पाहुण्यांच्या या मनोऱ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. आणि अगदी थोडक्यामध्ये, कारण इंद्रजित भालेराव सर समोर बसलेले दिसले की मला बोलणं सुचत नाही बघा. याचं कारण कसं सांगतो बघा. पु ल देशपांडेंनी त्यांच्या एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं की ज्ञान म्हणजे ज्वलंत, तेजस्वी वगैरे वगैरे म्हटलं जातं. ज्ञान हे ज्वलंत आहे, तेजस्वी आहे, प्रखर आहे. परंतु मी 1 तास फक्त सरांच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि मला एक गोष्ट समजली, ज्ञान ज्वलंत, तेजस्वी, प्रखर नसतं हो, ज्ञान शारदीय चांदण्याप्रमाणे शीतल असतं. आणि ते ज्ञान आदरणीय इंद्रजित भालेराव सर आहेत. आणि त्यांच्यासमोर माझ्यासारख्या पामरानं जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. आता बाकी सर्व मंडळी पुस्तकांविषयी आदरणीय नितीन चौधरी सर असतील, आदरणीय इंद्रजित भालेराव सर असतील, किरण सोनटके सर असतील, आमदार साहेब असतील, सर्वच मंडळी पुस्तकाविषयी बोलणारच आहेत. मी अगदी थोडक्यात पुस्तकाचा हेतू काय आहे आणि पुस्तक कशा पद्धतीनं लिहिलं हे सांगणं मला कर्तव्य वाटतं. मुळात बघा, विश्ववंदनीय छत्रपती सर ही संकल्पना आम्हाला जवळपास लॉकडाऊनमध्ये सुचली होती. आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, त्यावेळी अभाव म्हणता येणार नाही, कारण आपण तेवढे मोठे नाही आहोत. परंतु त्या गोष्टीमध्ये एक छोटीशी कमी अशी जाणवली. ती कमी मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण कमी सांगणं हे प्रत्येक मी बोलतोय, वक्ता बोलतोय, तर श्रोत्यांचं कर्तव्य आहे की वक्त्याची कमी काय उणीव सांगणारा महत्त्वाचा असतो. एखादा पुस्तकाचा समीक्षेचा असेल आणि तो फक्त पुस्तकाचं कौतुकच करत असेल तर समजायचं हा खोटं कौतुक करायला. परंतु एखादा उणीव काढत असेल तर त्याच्या मनामध्ये हेतू चांगला असतो. आणि त्यामुळं मला त्याच्यात काही गोष्टी अशा वाटल्या की विचारधारा, आपल्या महाराष्ट्राला लागलेलं सगळ्यात मोठाची कीड आहे ती विचारधारा आहे सर. विचारधारा मानवतावादी असेल तर ती समतोल असायला हवी. मग मानवतावादी विचारधारामध्ये डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी या विचारधारा यायलाच नाही पाहिजेत. मग आम्ही डाव्या विचारसरणीवाले सांगतात की आम्ही कसे मानवतावादी, आणि उजव्या विचारधारेवाले सांगतात की आम्ही कसे मानवतावादी. मग हे मानवतावाद म्हणजे नेमकं काय हे समजण्याची गरज आहे, आणि ते समजून सांगण्याकरिता आपल्याला विचारधारेचं खंडन करायचं आहे. आता मला तर वाटतं यासमोर महाराष्ट्रातील तरुण मुलांनी आणि कोणीच विचारधारेचं पालन करू नये. माझा विचारधारेला विरोध आहे, परंतु कुठल्या विचारधारेला? जी विचारधारा मुलांची डोकं बडकवते सर. साहित्यामध्ये लिहित असताना कुठलाही आधार न घेता, कुठलाही संदर्भ न घेता लिहिलेलं जे लिखाण आहे ते लिखाण मला योग्य वाटत नाही. आणि तीच कमी दिसली की बाबा विचारधारा या सगळ्या विचारधारांचा जो गोंधळ झालेला होता, त्या विचारधाराच्या गोंधळातून मुलांना कुठंतरी बाहेर काढायला पाहिजे. आपण बाहेर काढण्या एवढे मोठे तर नक्कीच नाही आहोत, परंतु आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं मागे लॉकडाऊनमध्ये जी आम्हाला संकल्पना सुचली तेव्हापासून आम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात केली. जी पुस्तकं आमच्या गजानन मेहेंद्रे सर असतील, वासी बेंद्रे सर असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, आणि तत्रैव अलमगीरनामा, बादशहानामा यांसारखी जी पुणे विद्यापीठामध्ये ग्रंथ ठेवलेले आहेत ती ग्रंथ मिळवली. त्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आणि त्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केल्याच्या नंतर कुठंतरी एक चांगलं शिवचरित्र, ज्या शिवचरित्रामध्ये विचारधारा थोडीशी बाजूला असावी परंतु वास्तव तेही संदर्भासहित असावं, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वाक्याला संदर्भ असावं, असं करण्याचा आम्ही निश्चय केला. आणि शिवलिखाण अष्टक नावाचं एक पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती वाहण्याचा आमचा निश्चय होता. मग त्याची तयारीला आम्ही लागलो. आणि त्या तयारीला लागल्यानंतर सुरुवातीला सर्वात पहिले आम्ही विचार केला की महाराजांचं 450-500 पानाचं सर एक पुस्तक लिहायला पाहिजेत आम्ही.
आणि मग त्या तयारीला लागलो. त्याच्यानुसार पुस्तकं, संदर्भ, बखरी वाचायला सुरुवात केली आणि ते सगळं वाचन झाल्यानंतर पुस्तकांचं आम्ही एक सुंदर असं 450-500 पानांचं पुस्तक तयार करून देखील ठेवलं सर. आज ते पुस्तक आपल्याजवळ तयार आहे, परंतु आणखी त्यामध्ये संदर्भांचा गोंधळ होऊ नये त्यासाठी आणखी 6 महिने त्याला द्यायला पाहिजे असा विचार मनात आला. आणि जेव्हा प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला की बाबा 4थीच्या विद्यार्थ्यालाच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे सर. त्यापुढे 5वी ते 10वी पर्यंत फक्त 4 मार्क 5 मार्कच्या वर इतिहासच नाही आहे. महाराजांचा कुठंतरी एक पॅरेग्राफ येतो, म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिकता लिहायला गेलं तर असं राजकीय सांस्कृतिक कुठलं क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांचं काम आहे आणि महाराजांचं काम हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. राजकीय मंडळी असेल, समजा आपले आदरणीय वरपुडकर साहेब आहेत, त्यांना जिल्ह्याचा इतका व्याप असतो, सोनटक्के सर आहेत, भालेराव सर आहेत, ही मंडळी जी आहे यांना राजकीय मंडळी जी आहे या राजकीय मंडळींना जिल्ह्याचा इतका व्याप असतो की त्यांना 500 पानाचं पुस्तक वाचणं होत नाही सर, अजिबात होत नाही. कारण त्यांना जनतेचे प्रश्न रोज उठून सॉल्व्ह करायचे. त्यांना उठलं की कोणीतरी येतो, साहेब आमच्याकडे काहीतरी झाले असं म्हणतो आणि साहेबांना 500 पानाचं पुस्तक वाचणं कसं होईल. मग साहेबांना जर इतिहासच माहीत नसेल तर साहेब काही बी विधान करणार. इतिहासच माहीत नसेल तर विधानं वेगवेगळी होणार. मग त्यामुळं राजकीय मंडळी, उदाहरण देतोय बरं मी, राजकीय मंडळी जी आहे या राजकीय मंडळींनी प्रत्येकानं वाचावं, अगदी कमी पानांमध्ये त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त इतिहास पोहोचावा. आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वक्तव्य होत आहेत ना, ती वक्तव्य कुठंतरी, विधानं कुठंतरी, ते राजकारण कुठंतरी थांबावं. कारण कुठलाही स्रोत वक्ता असू द्या, तो जर वाचून मंचावरती आला तर तो योग्यच बोलतो, तो कधी चुकीचं बोलत नाही. आणि त्या अनुषंगानं राजकीय असेल, ही समोर बसलेली भावंड बालगोपाळ मंडळी असेल, ही सर्व विद्यार्थी मंडळी असेल, बाजूला बसलेली पालक मंडळी आणि सर्व महाराष्ट्रामधील कुणीही मराठी माणूस असो, त्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 130 ते 135 पानांमध्ये वाचायचा असेल तर मी त्यांना खरंच विनंती करतोय की प्रत्येक गोष्ट या पुस्तकामध्ये, प्रत्येक इतिहासाचा प्रत्येक प्रसंग आम्ही संदर्भासहित घेण्याचा जमल तितका प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काल्पनिकतेला कुठंच थारा दिलेला नाही आहे. कारण महाराजांचा इतिहास लिहितेवेळी कुठेतरी आपण एक गोष्ट मनात ठेवली पाहिजे. महाराजांचा इतिहास लिहितेवेळी, बोलतेवेळी आपण एक गोष्ट अशी लक्षातच ठेवली पाहिजे की बाबा महाराजांचा इतिहास लिहितोय किंवा बोलतोय म्हणजे सर आपण जबाबदारीचं काम करतोय. ही आपल्यावरती एक मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जाणून, ती जबाबदारी स्वतःवरती घेण्याचा प्रयत्न करून मी हे एक पहिलं पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी जास्त बोलणार नाही आहे, कारण इतकी मान्यवर असताना माझं बोलण्याचं धाडस होत नाही आहे. आत्तापर्यंत सर कधीच पाय थरथरले नाही स्टेजवर, आज पाय थरथरत आहेत. कारण ही मान्यवरच अशी आहेत, एका क्षेत्रातले असले असते तर ॲडजस्ट केलं असतं. बाबा एका क्षेत्रातले तर दुसऱ्या क्षेत्रातलं ज्ञान नसेल, काहीतरी बोलून बसता येते. तसं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी आहे आणि प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी मंडळ असल्यामुळे मला जायला रस्ताच ठेवला नाही. आणि मी झालो लहान, तरी पण मी बारीक आहे सर, मधून जातो कुठून तरी निघून. आणि त्या अनुषंगानं मी महाराजांचं हे पुस्तक महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणि ज्यांनी माझ्यासाठी लहानपणीपासून कष्ट घेतले अशा माझ्या वडिलांच्या चरणी, आईंच्या चरणी अर्पित करतो. खरं तर सर एक शेवट करण्यापूर्वी एक व्यथा होती माझ्या मनाची की माझ्या आजी आहेत, आजी होत्या माझ्या, ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती सर. ज्ञानेश्वरीमधली आपण एक ओवी म्हणायची आणि त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी म्हणून दाखवायची, इतका अभ्यास त्यांचा, त्या आज इथं असायला हव्या होत्या. आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची खंत माझ्या मनामध्ये अशी आहे सर, मी एक छोटंसं पाऊल कुठल्या तरी क्षेत्रामध्ये टाकतोय आणि टाकत असताना ज्यांनी माझ्यावरती, मी म्हणेल माझ्या आईवडिलांनंतर सर्वात जास्त प्रेम केलं सर, माझ्या आईवडिलांनंतर ज्यांनी माझ्यावरती सर्वात जास्त प्रेम केलं असे माझे आजोबा, अर्थात माझे नाना असायला हवे होते. त्यांनी जर हा सोहळा बघितला असता तर ते आनंदून गेले असतील. हे जे पुस्तक आहे मी त्यांच्या सर्वांच्या चरणी वाहतो आणि मंचावर उपस्थित मान्यवरांना माझी जर काही चूक झाली असेल तर ती चूक तुम्ही तुमचा मुलगा समजून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता सुरेश भट यांच्या शब्दांमध्ये सांगून जातो, मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे, मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे, वाळल्या वेलीत माझ्या अमृताचे फुलं यावे. तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे दीनदलितांसाठी आणि अपेक्षित लोकांसाठी कार्य केलं, त्यांचं दुःख बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. अगदी तशीच अवस्था मला देखील मिळावी एवढंच जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या, सर्व मान्यवरांच्या, माझ्या आईवडिलांच्या, माझ्या आजीच्या आणि माझ्या नानाच्या चरणावरती विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैष्णव दादा. तुमचा शिवविचार महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जगभर सुद्धा पोहोचवावा आणि शिवरायांचं चरित्र
आम्हाला USA मध्ये सुद्धा वाचायला मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर सर्व शुभेच्छुकांच्या वतीने मी त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी 2 शब्दांमध्ये आपले आशीर्वाद या पुस्तकाला द्यायचेत. त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आज पुरुषोत्तम महाराजांचा ज्ञानाचा दिवा जवळजवळ वर उडायला लागला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या आशीर्वादासाठी मी इथं उपस्थित आहे. माननीय पात्री संघाचे विधानसभेचे आमदार साहेब म्हणजेच आपल्या परभणीचं वैभव सुरेशजी वरपुरकर साहेब आहेत, तथा प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आम्ही लहानपणापासून ओळखतो इंद्रजित भालेराव सर आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणजी सोनटाके सर आहेत, तथा शीतलताई सोनटके ताई आहेत. मला वाटतं कार्यक्रमच अशा ठिकाणी घेतला साहेब, इथं ज्ञान प्रतिष्ठा आहे. कार्यक्रम कुठं आहे? ज्ञान प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. आणि एकदा शुभ घडी लागल्यावर खरं तर आज वैष्णव म्हणत होता माझे आजी आजोबा असले पाहिजे होते. माझं मत म्हणत आहे आजी आजोबा नसतील पण वैष्णवचं नाव आजी आजोबानं ठेवलं असेल. आणि त्या आशीर्वादाला बोलायला भरपूर येईल. माझी वैयक्तिक माझी नानाची इच्छा होती की तिघालाच बोलू द्यावं, साहेबाला, अध्यक्षांना आणि इंद्रजित सरांना. का तर इथं जे बसलेला वर्ग आहे ते सर्व यांचा भोगता आहे तिघाचा. पण ते म्हणे नाही तुम्ही एक बोला म्हणले, बाकी त्यांनाच बोलायला लावू. म्हणून एवढंच बोलतो की वारकरी संप्रदायाचा मोतीराम महाराजापासून रंगनाथ गुरुजीपासून मोठ्या महाराजापर्यंत सर्व आशीर्वाद वैष्णव पुरुषोत्तम महाराज झाडगावकराच्या पाठीमागं राहील. आणि तेच माझे 2 शब्द संपवतो. तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांसाठीच फार मौलिक आहेत. यानंतर मी आपल्या परभणीचं वैभव माननीय आमदार सुरेशजी वडपुरकर साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी थोडक्यात पुस्तकाला आशीर्वाद शुभेच्छा द्यायच्यात. थोडक्यात फक्त बोलण्याचा कोट आहे. आजच्या या विश्ववंदनीय छत्रपती पुस्तकाच्या समारोपाच्या संदर्भात आज या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय किरण सोनटकेजी, ज्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं प्रकाशन झालं ते माननीय इंद्रजित भालेराव सर, आमचे आदरणीय मारुतीराव महाराजांचं स्थान असलेलं घर त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे मोहितेजी, शीतलताई, या संस्थेच्या सचिव माननीय शीतलजी सोनटकेजी, रवी देशमुख, माजी सभापती धोंडमजी चव्हाण, पंचायत समितीचे सभापती माननीय बाळासाहेबजी रसाळ, आमचे नेते बाळासाहेबजी देशमुख, सचिन देशमुख आणि पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, आणि ज्यांनी हे पुस्तक विश्ववंदनीय छत्रपती नावानं लिहिलं आहे ते पुरुषोत्तम महाराजांचे चिरंजीव माननीय वैष्णवजी आणि सर्व या ठिकाणी जमलेले सहकारी, माझे सहकारी बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम हा कवियांचा आणि साहित्यांचा आहे. आणि वैष्णवजीनं मला जे थोडक्यात काल भेटून सांगितलं
की मी अशा प्रकार मी एक शिक्षक आहे आणि माझी जवळपास फार विद्यार्थी असतानासुद्धा खूप मोठा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि खूप मोठा पगडा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा त्यांच्या जीवनावर पडलेला दिसतो. आणि पुरुषोत्तम महाराज असतील, आमचे त्र्यंबक महाराज असतील, आपल्या एरियातले मारोतराव महाराजापासून सगळे हे शिष्य तयार झालेले आहेत. आणि त्यांच्या आचरणातून मी असंही ऐकलं की पुरुषोत्तम महाराजाच्या नंतर हा वैष्णवसुद्धा आता बऱ्याचशा ठिकाणी कीर्तन करायला लागलो. ज्यावेळेस भाषण करायला लागलो त्यावेळेस म्हणलं आहे याच्यात कीर्तनाची काहीतरी व्यवस्था आहे. अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं एक छत्रपती महाराजांच्या संदर्भामध्ये पुस्तक लिहिण्याचं काम हे आपण या ठिकाणी सातत्यानं केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य होतं. त्यानं ते एखाद्या समाजाचं राज्य नव्हतं. पूर्ण रयतेच्या ज्या काही त्याचा रयतेच्या राज्याच्या संदर्भामध्ये जो समाज होता त्या सर्व समाजाला कसा न्याय देण्यात येईल, कसा मुघलापासून आपल्याला वेगळं या ठिकाणी करता येतील, अशा प्रकारचा इतिहास रचून ह्या फार मोठं स्वातंत्र्य आपल्याला ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. आणि म्हणून भारतातच नाही, त्यांचं नाव हे पुस्तकामध्ये विश्ववंदनीय दिलं त्या विश्वामध्ये त्यांचं नाव आहे. आणि अशा प्रकारचा आदर्श असलेला राजा ही आपल्या महाराष्ट्रात जन्माला, याचा आपल्याला स्वार्थ अभिमान असला पाहिजे. प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला नाही नव्हे तर पुऱ्या भारतातल्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पाठीमागं आहे. आपल्या इकडं अनेक राज्य होऊन गेलेले आहेत, अनेक राज्य होऊन गेलेत, पण ठराविकच राज्याचे असे आहेत की ज्यांचा इतिहास आपल्याला काही टेळ. जवळपास भारतामध्ये जवळपास असं ऐकतं की 350 राज्य होऊन गेलेले आहेत. राज्य जे वेगळे राज्य होते त्या 350 राज्यांची ठराविकच राज्य आहे. जसं महाराणा प्रताप असतील, शिवाजी महाराज असतील की ज्याने या काही काळ काही इंग्रजाच्या काळात लढले, काही मोगलाच्या काळात लढले, परंतु सर्वसामान्य रयतेला न्याय देण्याचं काम, सर्व समाजाला न्याय देणं काम, स्त्रियांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजाचा काळ झाला आहे. तोच आदर्श घेऊन आज आपण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व सरकारसुद्धा चालतात तर त्यांच्या विचारसरणीने चालतात. म्हणून आज छोट्यामध्ये त्यांनी पुस्तक या ठिकाणी लिहिलं वैष्णव, त्याचं खूप आपण अभिनंदनच केलं पाहिजे, त्याची तारीफच केली पाहिजे. अशाच प्रकारची प्रगती त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी करू अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव शीतलताई सोनटक्के यांना 2 शब्दामध्ये आपल्या शुभेच्छा देण्याची विनंती करतो. Good afternoon, everybody. आईस माझ्या बहिणीस कळू दे, आईस माझ्या बहिणीस कळू दे, तू लाविला दीप त्यांच्यात जळू दे. भांडोन कोणी भावास भाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करून माझे 4 शब्द आपणासोबत शेअर करू इच्छिते. तर या विश्ववंदनीय छत्रपती या सुंदर अशा पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी इथं उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब, पूर्वी पुण्याला साहित्याची पंढरी म्हटलं जायचं, पण आता महाराष्ट्रातल्या साहित्याचं केंद्र परभणी झालं आहे आणि हे ज्यांच्यामुळं झालं आहे असे माझे गुरु आदरणीय श्री इंद्रजित भालेराव सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे अहो ऐकलं का म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किरण सोनटक्के सर, तसेच वैष्णव तू खूप नशीबवान आहेस, कारण ज्यांचं नाव घेते पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, हे तुझे बाबा आहेत, त्यांचंही मी इथं व्यासपीठावर स्वागत करते. तसेच व्यासपीठावर बसलेली
मंडळी दस्तापूरकर महाराज, मुडेकर महाराज, मोहिते महाराज, त्याचबरोबर इथं उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, तसेच वैष्णवचं कौतुक करण्यासाठी तुम्ही पंचक्रोशीतून आलेले सर्व बंधू आणि भगिनी आणि नॉट बट द लिस्ट आमचे ज्ञानसाधनाचे हिरोज अँड हिरोईन्स. खूप सुंदर पुस्तक आहे विश्ववंदनीय छत्रपती, आणि इतक्या सुंदर पुस्तकाचं प्रकाशन ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये व्हावं हा एक विलक्षण योगायोग आहे. कारण ज्ञानसाधना प्रतिष्ठानची स्थापनाच मुळी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी झालेली आहे, आणि त्याची आठवण म्हणून जेव्हा तुम्ही ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये एंट्री करता, जेव्हा प्रवेश करता, तेव्हा सुरुवातीलाच शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा तुमचं स्वागत करतो. आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये जेव्हा जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम असतो तेव्हा त्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करूनच होते. त्यामुळं असं शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानणारं हे ज्ञानसाधना प्रतिष्ठान, आणि याच ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विश्ववंदनीय छत्रपती या पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडते. आणि आज मला या प्रकाशनाला आत्याचा मान मिळाला, कारण बारसं आहे पुस्तकाचं. स्टेजवर मी एकटीच बसलेली आहे, म्हटलं चला आज आपण या पुस्तकाची आत्या झालो. आणि एंट्री करतानाच असं लक्षात आलं वैष्णव की तू खूप नशीबवान आहेस. हे का म्हणते मी, कारण एरवी जेव्हा आम्ही लेखक एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जातो तेव्हा तो लेखकच लगबग करत असतो, पण आज वैष्णव कुठं दिसला नाही, पण लगबग करत होते त्याचे बाबा म्हणजेच झाडगावकर महाराज. खरंच तू नशीबवान आहेस की एवढी सावली, मोठी सावली तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच हे खूप कमी लोकांना मिळतं. असं म्हणतात की ज्यांनी आपला इतिहास विसरला ते आपला भविष्यकाळ कधीच बनवू शकत नाहीत. आणि तुम्ही जेव्हा पेपरमधल्या बातम्या वाचता तेव्हा अमेरिकेमध्ये सतत असतं की शाळेतल्याच विद्यार्थ्यांना गोळीबार केला किंवा एखाद्या माथेपुरीनं गोळीबार केला. कशामुळं, का ही माथी भडकतात लोकांची, तर ही माथी भडकतात कारण त्यांचे विचार लहान असतात. आणि विचार का लहान असतात, कारण त्या विचारांना कुठलंही प्रतिष्ठान नसतं, बेस नसतो. आणि हा बेस का नसतो, कारण त्यांना त्यांची संस्कृती नसते, त्यांचा इतिहास नसतो. म्हणून आपण भारतीय, विशेष करून आपण महाराष्ट्रीयन खूप नशीबवान आहोत की आपण शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्मलो आहोत. आणि या शिवाजी महाराजांच्या पावनभूमीची संस्कृती, पावनभूमीचा इतिहास आपण जगतो आहोत, आपल्यासोबत पुढे नेत आहोत. आणि अर्थातच वैष्णवसारखे हे नवोदित लेखक शिवाजी महाराजांविषयी लिहितात, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. कारण इंटरनेटच्या, कम्प्युटरच्या आजच्या या जमान्यामध्ये कुठंतरी मुलांचं वाचन मागं पडले असं आम्हाला वाटतं. पण जेव्हा अशा पुस्तकांचे प्रकाशन समारंभ होतात आणि वैष्णवसारखा तरुण लेखक समोर उभा असतो तेव्हा निश्चितच ही एक आनंदाची आणि उत्साहाची आणि प्रेरणेची गोष्ट आहे की आता तरुण मुलांनी सुद्धा लिहायला सुरुवात केली. आणि लिहिणं कशाबद्दल, तर आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या दैवतांबद्दल. खरंच अवघ्या जगताचं दैवत शिवाजी महाराज आहेत. आज या जातीपातीच्या कलुषित राजकारणाच्या जगामध्ये आज आपण एका चांगल्या कामासाठी शिवाजी महाराजांच्या नावाखाली एकत्रित येत आहोत. ही खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि कारण आहे विश्ववंदनीय छत्रपती. सगळ्या जगाला विश्ववंदनीय छत्रपती जेव्हा इंग्लिशमधून शिकवले जातात तेव्हा मात्र गोची होते. कारण खूपदा इंग्लिश मीडियममध्ये जेव्हा शिवाजी महाराजांविषयी लिहिलेलं असतं इतिहासाच्या पुस्तकात, आता त्या मुलाला काय सांगायचं की व्हॉट इज मीन बाय गनिमी कावा. गनिमी कावा इंग्लिशमध्ये कसा सांगणार मुलांना, हा मोठा प्रश्न पडतो. मी शिक्षिका असल्यामुळं कदाचित मला हा प्रश्न पडत असेल. म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे की तुमची मुलं जरी इंग्लिश मीडियममध्ये शिकत असतील तरीही आपला इतिहास जो आहे तो आपल्या मातृभाषेतूनच आपल्या मुलांना शिकवावा. शाळेत जरीही शिकवत नसली तरी अशी पुस्तकं तुमच्या मुलांना घरी इतिहास काय आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे निश्चितच
अशा पुस्तकांमधून हे फायदेशीर ठरेल असे या प्रसंगी सांगते. आणि शेवटी लेखकांकडं एकच असते की शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाचं जनधन वाटो लोका. तर असं शब्दांचं हे धन आज या पुस्तकामुळं झाडगावकर कुटुंब सगळ्यांना वाटत आहे. आणि त्यासाठी या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि मुलांना तुम्हीसुद्धा निश्चितच आपल्या लायब्ररीमध्ये या पुस्तकाच्या प्रती ठेवण्यात येतील. तर केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा निश्चितच हे पुस्तक वाचा. आणि अतिशय सुंदर अशी शेवटची ओळ आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेली की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की. किती सुंदर भावना आहेत आणि किती वैश्विक भावना आहेत की अवघ्या विश्वाचं सूत्र हे छत्रपतींमध्ये सामावलेलं आहे. निश्चितच ही भावना घेऊनच आपण सर्वजण घरी जाऊया. वैष्णव, तुझ्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खूप मौलिक मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं आहे. यानंतर ज्यांची प्रस्तावना विश्ववंदनीय छत्रपती या पुस्तकाला लाभली आहे असे नितीन चौधरी सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रतिपत चंद्रलेखे व बर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुरोष शिवशेषा मुद्रा भद्राय राजते अशी ज्यांची राजमुद्रा या महाराष्ट्रावरती कोरली गेली ते छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी वंदन करतो. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्राध्यापक किरणजी सोनटक्के सर, ज्यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे, ते आमचे गुरुवर्य, ज्यांच्या कवितेनं ज्यांच्या शब्दांनी आम्हाला समृद्ध केलं असे प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर, आणि ज्यांच्या राजकारणानं परभणीचं नाव महाराष्ट्राला माहीत झालं ते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, त्यानंतर अच्युत महाराज यांचे बंधू त्र्यंबक महाराज दस्तापूरकर हेही या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यानंतर माऊली महाराज मोहिते, शीतलताई सोनटक्के, बाळासाहेबजी देशमुख, सुभाषदादा जावळे, पाठीमागे रामेश्वर काका शिंदे आणि सचिनजी देशमुख आहेत, रवी देशमुख आहेत, त्यानंतर पाठीमागे इतर जे काही मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करणं ही माझी जबाबदारी नाही, तरी देखील मी आभार यासाठी व्यक्त करतो, खरं तर मी जेव्हा व्यासपीठावरती उपस्थित राहतो तेव्हा इतका इमोशनल होत नाही, भावनिक होत नाही. पण हा सोहळा असा आहे की वैष्णव माझा विद्यार्थी आहे सर, आणि जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची, काही शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचे संदर्भ निघायचे किंवा त्याच्यावरती चर्चा व्हायची, त्या वेळेला वैष्णवचा किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असायचा की सर, तुम्ही शिवाजी महाराजांवरती व्याख्यानं करता, व्याख्यानांसाठी गावोगाव फिरता, शिवाजी महाराजांचं चरित्र हे आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला जे हवं त्या पुस्तकातून मिळत नाही. मग ज्या शिवाजी महाराजांनी शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून या महाराष्ट्राची मुक्तता केली, या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास दिला आणि स्वराज्याची निर्मिती केली, त्या राजाचं असं चरित्र हे उपलब्ध नसावं ही खंत कुठेतरी मुलांकडून बोलली जात होती. आणि त्यावेळेला ह्यांच्यामध्ये ते असं म्हणजे बोलल्या जात होतं की कुठलं पुस्तक वापरावं की ज्याच्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कळेल. कुठली एक विचारधारा नकोय सर आम्हाला, कारण आम्ही विचारधारेची जर पुस्तकं वाचली म्हणजे काही डावे आणि काही उजवे, वैष्णवनी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की डावे आणि उजवे असे जे काही विचार आहेत त्या विचारांमुळे विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील ते भरकटले जातात.
पुरोगामी विचारांची लोक ती त्यांच्या पद्धतीनं इतिहास मांडतात, जे काही बाकीची लोक आहेत जी धर्माच्या अँगलनी शिवाजी महाराजांना मांडतात, याच्यामधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की नेमका शिवाजी महाराजांचा इतिहास तो नेमका वाचायचा कसा. आणि एक गोष्ट लक्षात आली की जगणं अशक्य झालेलं असताना या महाराष्ट्राच्या मातीला सामना करण्याचं जर कोणी धैर्य दिलं असेल, धाडस दिलेलं असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. आणि हे धाडस दिलेलं असताना एक गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते. झाडगावकर महाराज पाठीमागं आहेत. आई वडील मुलाला जन्म देतात, आई वडील हे मुलांना जन्म देतात, ते त्यांना कर्म देत नाहीत, पण ते मुलांना संस्कार देऊ शकतात. आणि हे संस्कार जिजाऊ आईसाहेब आणि शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. त्यामुळे स्वराज्यासारखं एक गोंड स्वप्न ते त्यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. ते फक्त आणि फक्त संस्कारच होते की जे जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना दिले आणि त्याच्यामुळे हे स्वराज्य निर्माण झालं. मला असं वाटतं की पाठीमागे उभं असलेले झाडगावकर महाराज यांनी आपल्या मुलांना जन्म दिला, कर्म दिली नाहीत. कर्म त्या मुलांनी त्यांच्या पद्धतीने केली, पण त्याच्या पाठीमागे जी संस्कारांची शिदोरी होती, त्या संस्कारांच्या शिदोरीचं फळ म्हणजे हे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज नावाचं पुस्तक. म्हणजे ज्या वयामध्ये मी वैष्णवला या वयापासून पाहतोय की एखाद्या निबंधाचा विषय दिला तर 5 पानं 4 पानं निबंध काय लिहावा असा विचार करणारा एक विद्यार्थी ते आज 150 पानांपर्यंत एक पुस्तक लिहितो आणि पुढचे 7 पुस्तकं त्याची तयार आहेत जी प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच्यामुळे मला त्याचं कौतुक वाटतं आणि त्यामुळे मी कधी कधी ते भावनिक होतो की वैष्णव हा इतक्या अभ्यासपूर्ण अशा माहितीतून ते पुस्तक या ठिकाणी लिहितो. रोपट्याच्या सालीवरती कोरलेली अक्षरं ही त्या झाडाच्या वयाबरोबर वाढत जातात. तसं जे समोर बसलेली ही आपल्या पुढची पिढी आहे, ही मोठी होत असताना त्यांच्या बालमनावरती आपण जे विचार पेरू तेच विचार काय होत जातील, पुढं वाढत जातील त्या झाडाच्या सालीवर कोरलेल्या अक्षरांप्रमाणे. आणि मग ही अक्षरं जेव्हा मोठी होतात त्यावेळेला ते अक्षरं आपल्याला बघायला मिळतात. तसे या मुलांवरती आत्ता जे संस्कार होत आहेत ते संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि ते संस्कार जर करायचे असतील तर महाराष्ट्राच्या मातीतलं एकमेव नाव जे विद्यार्थ्यांवरती संस्कार करताना आपण सगळ्यात आधी घेऊ शकतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे घराघरांमध्ये पोहोचलेले आहेत. मग जाती धर्माचा इथं प्रश्न येत नाही, जाती धर्माचा इथं अजिबात प्रश्न येत नाही. आणि एक लक्षात ठेवा, मी वैष्णवला नेहमी म्हणायचो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येते, संधीची लाट येते, त्या संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे. जर आपण संधीचं सोनं करायला शिकलो तर या जगामध्ये आपल्याला कीर्ती, वैभव, धन, यश सगळं काही प्राप्त होतं. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून हेच सूत्र ते घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. ते प्रसंग या पुस्तकामध्ये वैष्णवने अगदी व्यवस्थित ते मांडलेले आहेत. आणि त्या पुस्तकाचं कौतुक याहीसाठी, पुस्तक ओझरतं ते वाचलं असल्यामुळे, घाई गडबडीत वाचलेलं असल्यामुळे त्यातला एक प्रसंग फक्त मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपल्याला फक्त लढाया सांगितल्या जातात, त्यानंतर कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी लढाई जिंकली, कशा पद्धतीने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला वगैरे वगैरे वगैरे. पण अफजल खान मारल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतरची जी व्यवस्था लावलेली आहे ती व्यवस्था वखाणण्याजोगी आहे. म्हणजे जी धारातीर्थी पडलेले मावळे आहेत त्यांना जाऊन भेटी देणं, मिळालेली लूट आहे त्या लुटीचं व्यवस्थापन करणं, ते स्वराज्याच्या कामी कसं येईल ते बघणं, कुठंही त्याचा म्हणजे उत्साह किंवा त्याचा कुठेही असा सेलिब्रेशन न करणं, हे शिवाजी महाराजांनी केलं. आणि शत्रूंना गाफील ठेवलं. त्याच्यानंतर मोहिमांवर मोहिमा ते करत राहिले. हे घेतलं पाहिजे शिवचरित्रामधून आणि हे तुम्हाला ह्या पुस्तकांमध्ये परिपूर्णरित्या पाहायला मिळेल. म्हणजे जे विचार त्या पुस्तकांमध्ये असायला हवे होते असं एक पुस्तक ते तुमच्या भेटीला आलेलं आहे. आणि मला ह्या गोष्टीचा ह्यामुळे अभिमान आहे की ह्या पुस्तकाची प्रास्ताविकेमध्ये मी ते सगळं काही लिहिलेलं आहे. तुम्ही मुद्दामहून आवर्जून ते पुस्तक वाचावं, त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये हे विचार मी मांडलेले आहेत. आता ह्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये कुणी समीक्षक ह्या ठिकाणी नाही आहे आणि समीक्षकाच्या भूमिकेतून काहीतरी बोलायचं म्हणून मी फक्त 1-2 या ठिकाणी वाक्य बोलेल. नंबर 1,
ह्या पुस्तकामध्ये थोड्याशा व्याकरण शुद्धतेची आवश्यकता होती, व्याकरणाच्या शुद्धतेची आवश्यकता आहे, तेवढं जर सोडलं आणि पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये जी काही आपण नावं दिलेली आहेत त्या नावांमध्ये फक्त पुढे पृष्ठसंख्या ही एक असायला हवी होती, ही एक मला उणीव दिसली. बाकी जर का पुस्तक बघायला गेलं तर वैष्णव आणि त्याचं वय आणि त्याची एक परिपक्वता पाहता हे पुस्तक त्यानं लिहिले असं वाटत नाही. कुठल्या तरी एका मोठ्या लेखकानं लिहिलेल्या पुस्तकासारखं ते पुस्तक वाटतं. या लेखनावरती टिप्पणी करताना लेखकाच्या वैचारिक परिपक्वतेचा विचार केला तर ते मला थोडंसं त्याच्यावरती बोलावंसं सुद्धा वाटत नाही, कारण त्या उणिवा किंवा त्या गोष्टी ह्या उणिवा भासत नाहीत. कारण जेव्हा हा पत्रिका द्यायला आला होता त्यावेळेला मी ओळख करून देत होतो की अमुक अमुक एका पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि त्या प्रकाशनासाठी तुम्हाला यायचंय. ते म्हणत होते लिहिलंय कोणी? मी बाजूला हात दाखवायचो, हा वैष्णव. तो बरोबर दिसतही नाही समोर उभं टाकल्याच्या नंतर, त्याची शरीरयष्टी बघता. आणि ते वाटायचं की ह्यानं लिहिलंय. एक आश्चर्याचे अशी भाव त्याच्या चेहऱ्यावरती यायचे पाहणाऱ्याच्या की एवढ्या कमी वयात ह्यानं हे पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक त्याच्यामुळे इथं लेखन दोष जे आहेत ते लेखनातले दोष नसल्यात जमा होतात. जी परिपक्वता अपेक्षित असते एका लेखकाची, मी मंचाला आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या पुस्तकांमध्ये जो काही त्याचा अनुभव, अभ्यास आणि त्याच्या ज्या काही ह्या वाचन आहे, ह्या वाचनातून ती परिपक्वता पुढे येत राहील आणि त्याचं जे दुसरं पुस्तक आणि तिसरं पुस्तक पुढे येईल त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला ही परिपक्वता 100% बघायला मिळेल. ते दोष त्याच्यामध्ये अजिबात असणार नाहीत. पण प्रत्येकाच्या घरात असावं आणि प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. लेखकाला त्याच्या पुढील संबंध त्या लेखन क्षेत्रातील कारकिर्दीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे लांबत चाललेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थित येऊन राहून माझ्या विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा याची देही याची डोळा पाहिला. किरण सोनटक्के सरांचे सुद्धा या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, कारण जिथं ज्ञानाची साधना होते अशा ज्ञान साधना प्रतिष्ठानमध्ये हा सोहळा होतोय याचाही एक आनंद आहे. तेव्हा सर्वांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौधरी सर. तुमच्या प्रस्तावनेने खरं तर पुस्तकाला बहर आलाय असं आम्ही म्हणू इच्छितो. यानंतर हरिभक्तपरायण माऊली महाराज मुडेकर यांनी आशीर्वाद या पुस्तकाला द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. हबप माऊली महाराज मुडेकर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण सर्वजण इथे उपस्थित आमचे हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांचे चिरंजीव वैष्णव पुरुषोत्तम देशमुख यांनी शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र स्वबुद्धीच्या बळावर लिखाण केलेलं आहे. आज त्याचा प्रकाशन सोहळा, त्यानिमित्तानं आपण इथं सर्वजण उपस्थित आहेत. कुठलंही कार्य करत असताना बुद्धी ही खूप महत्त्वाची आहे. सर्वांनीच पाहिलेलं हे पुस्तक. आता बुद्धिमत्ता प्राप्त करण्यासाठी आईवडिलाची पुण्य लागते. सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुर्यता दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आईच्या पुण्येनं लेकरू सात्विक जन्मत असते. त्याला व्यसनाचा कोणी पाठोबा जरी देत असेल तरी ते व्यसन करू शकत नाही.
वेश्नी माणसाच्या संगतीमध्ये जरी राहिला तरी तो वेश्नी होऊ शकत नाही. आईच्या पुण्याची जी संस्कार असतात त्याच्या पाठीमागं सात्विक, ते सात्विक त्याला सतत जागत असतो. ही आईची पुण्य असते. हुशार मुलगा जर जन्मायचा असेल तर वडिलांच्या पुण्यानं लेकरू हुशार जन्मत असते. तसा वैष्णव सात्विकही आहे आणि बुद्धिमत्ता हुशार. शिवाजी महाराजांचं चरित्र आज त्यांनी लेखन केलं. सुबुद्धीवर अचूक आज हे लिखाण करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाच्या घरोघर म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या हृदयात पाहिजे. आज शिवाजी महाराज जर या परिसरात आपल्या भारत देशात राजे जन्माला आले नसते, हिंदू पाहायला मिळत नव्हता. हे उपकार शिवाजी महाराजांचा आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज जन्माला आले म्हणून आपल्याला हा वारकरी संप्रदाय धार्मिकता पाहायला मिळते. तसं भारत देशामध्ये शिवाजीराजे जन्माला आले नसते तर हिंदू पाहायला मिळत नव्हता. इथून तिथून सुनताच करावं लागत होती. उपकार हे शिवाजी महाराजांचा आहे म्हणून उपकाराचं स्मरण, उपकाराची फेड नाही, उपकाराचं स्मरण म्हणून हा ग्रंथ वैष्णव देशमुख यांनी लिखाण केलेलं आहे आणि याचा स्वीकार आपण प्रत्येकानं करावं. पूर्वीच्या काळात शाळेमध्ये इतिहास याचा, त्या इतिहासामध्ये शिवाजीराजांचा इतिहास असायचा. आम्ही 4थीला होतो तेव्हा आम्हाला 4थीला शिवाजी महाराजांचा इतिहास होता. पण अलीकडच्या काळामध्ये इतिहासामध्ये शिवाजीराजासारखे राजे लोकांचं चरित्र आता नाही आहे. संस्काराची आज गरज आहे. शालेमधून मराठीमध्ये मराठी विषयात तुकोबारायाची वाङ्मय काय संतवाणी आहे. कविताच्याद्वारे ग्रंथामध्ये काही ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत केवळ समाजाच्या हितासाठी. हे पूर्वी मराठीमध्ये याचे, पण आज हे देखील शालेमध्ये राहिलेलं नाही पुस्तकात. शालेय शिक्षण शिकत असताना सात्विक संस्काराची गरज आहे म्हणून संत वाङ्मय हे आपल्या शालेय पुस्तकामध्ये यावं. शिवाजीराजांचं चरित्र शालेय पुस्तकामध्ये इतिहासामध्ये असावं. आज गरज आहे याची. पुन्हा जे वैष्णवनं शिवाजी महाराजांचं चरित्र लिखाण केलेलं आहे. मला वाटतं हे छोटं आहे. अजून अशी त्याची बुद्धी आहे की त्यांनी बरंचसं लिहिले, जवळजवळ 400 ते 500 पानाचं काहीतरी लिहिलेलं वाटते. नाही, छोटं आहे, प्रकाशित. महाराजांच्या जयंतीला 19 फेब्रुवारीला आपल्याला तेही प्रकाशित करायचं आहे. म्हणून अशीच त्यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावं. अखंड त्यासाठी भगवंताच्या चरणी, सरस्वती मातेच्या चरणी अशी विनंती करतो. वैष्णवला अशी सद्बुद्धी प्राप्त व्हावं. एवढं बोलून बोलणं संपवतो. रामकृष्ण हरी. अध्यक्ष किरण सोनटक्के सर आपलं मनोगत सादर करतील. कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला आहे, त्यामुळे थोडक्यात आटोपणार आहे. आज विश्ववंदनीय छत्रपती या पुस्तकाच्या
प्रसंगी कार्यक्रमाला या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून लाभलेले माझे गुरु सन्माननीय इंद्रजित भालेराव सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले परभणी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार वरपुडकर साहेब, मंचावर उपस्थित ज्यांच्याकडं लहानपणी राजकारणाचे जे 2 अबकड शिकलो, ज्यांच्या घरी ते आमचे आदरणीय बाळासाहेब देशमुख मामा, त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं आता आगमन झालेलं आहे ते माझे मित्र सन्माननीय जिल्ह्याचे खासदार संजयराव जाधव साहेब, कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्त पारायण, मोहिते नाना, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व वैष्णववर प्रेम करणारे, शिवछत्रपतीवर प्रेम करणारे सर्व माझे बंधू भगिनी आणि आमचे ज्ञानसाधना परिवारातील छोटे छोटे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, पहिल्यांदा पुरुषोत्तम महाराज आणि रवी देशमुख सर माझ्याकडे आले आणि त्यांनी कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं मला की असं आपल्याला पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. छत्रपतींचं नाव ऐकल्याबरोबर मी लागलीच होकार दिला, एवढ्या चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन निश्चित आपल्या इथं व्हायला पाहिजे. कारण आताच मॅडमनी सांगितलं की आम्ही सगळे शिवभक्त आहोत आणि म्हणून संस्थेची स्थापना ही शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी 6 जून 2002 रोजी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर शाळा संस्थेच्या अंतर्गत जेव्हा पहिल्या शाळेची मान्यता मिळाली, त्या शाळेचं नाव रायरेश्वर माध्यमिक विद्यालय ठेवलेलं आहे. तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं की रायरेश्वर नाव सरांच्या कोणाचं आहे, आजोबाचं आहे का कोणाचं आहे. तर हे रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराच्याही नावानं आपण ही शाळा सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी मी त्या रायरेश्वरला भेटसुद्धा दिलेली आहे. या रायरीच्या डोंगरामध्ये वाईपासून एक 15-20 किलोमीटर अंतरावर एक रायरीचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर आपल्या रायगड पुणे जिल्ह्याच्या सीमेवर ते उंच डोंगरावर मंदिर आहे. निश्चित सगळ्यांनी एकदा जाऊन ते मंदिर पाहावं. तिथं गेल्यानंतर महाराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या कार्याची आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीनं प्रचिती येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पुस्तक खूप छान आहे, महाराजांचा इतिहास सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. पण एक शिक्षक म्हणून मी एक या ठिकाणी वैष्णवला विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज आज विद्यार्थ्यांना एका वेगळ्या अँगलनं कळणं गरजेचं आहे. मी असं म्हणेल की हातात तलवार नसलेले शिवाजी महाराज आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे. महाराजांची सर्वधर्म सहिष्णुता ही लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा मी गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं आणि त्यावेळेस मनामध्ये एक विचार तरळून गेला की खरंच ह्या विचाराची गरज समाजाला अधिक जास्त आहे आणि समाजाची सुरुवात, समाजाच्या जडणघडणीची सुरुवात ही शाळेमधून होते आणि निश्चितच उद्याचा समाज शाळेत घडत असल्यामुळं विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास कळणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडासा अभ्यास केला आणि अभ्यासानंतर माझं एक वैयक्तिक असं मत बनलं की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते. म्हणून 2012ला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी उभं केलं, त्यांचा अश्वारूढ पुतळा आपण उभा केला आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की त्या पुतळ्याचं अनावरण जे शेतकऱ्यांचे कवी आहेत ते आदरणीय इंद्रजित भालेराव सर यांच्या हस्ते ते आपण स्मारकाचं अनावरण केलं. मित्रांनो, सांगायचं एवढंच की छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज यांचे आई, मुलगा आणि वडील यांचे संबंध कसे होते, आई जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कसे होते, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते. माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरत असतो आणि ह्या सगळ्या भूमिका महाराजांनी एका आदर्शवत व्यक्तीप्रमाणे या ठिकाणी त्या पार पाडलेल्या आहेत. पण ती भूमिका आज समाजाला कळणं गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे, प्रत्येक मावळ्याशी आपला संबंध त्यांनी कसा जोपासला आणि कशा पद्धतीनं त्यांची ती वागणूक होती, म्हणजे आज खऱ्या अर्थानं ते संस्कार आपल्याला त्या ठिकाणी कळतील. मला वाटतं कुठंतरी काही ठराविक सिनेमामध्ये आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात की तानाजी चित्रपटामध्ये जेव्हा तो
प्रसंग दाखवला जातो. आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर रायबाचं म्हणल्यानंतर तो त्या ठिकाणी देह ठेवतो आणि देह ठेवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी असलेले शिवाजी महाराजांचे संबंध किंवा कशा पद्धतीनं त्यांनी पुढे त्यांच्याशी संबंध जोपासले, कशी त्यांची काळजी घेतली हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. पण ते आपल्याला सविस्तरपणे चित्रपटामध्ये पाहायला मिळत नाही. मी लहानपणी एक जैत्र जैत नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यामध्ये तो सर्जा नावाचा जो माणूस होता त्यांनी तो गड चढला आणि गड चढल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं होतं. पण गड चढवण्यामागे, ती शर्यत लावण्यामागे शिवाजी महाराजांचा काय उद्देश होता हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. मला सांगायचं एवढंच की अफजलखानाचा कोथळा आणि शाहिस्तेखानाची बोटं ही सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला, पण त्याहीपेक्षा आज कळणं गरजेचं आहे एक माणूस म्हणून शिवाजी महाराजांनी माणसांना कशी वागणूक दिली, माणसाशी ते कशा पद्धतीने वागले आणि कशा पद्धतीने माणुसकीचं दर्शन हे शिवाजी महाराजांच्या वतीनं आपल्याला घडून आलं हे कुठंतरी समाजाला सांगणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आज समाजामध्ये आपण पाहतोय खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जी आपली ही दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांना कुठंतरी जाती जातीमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. कुठंतरी जाती जातीमध्ये त्याची वाटणी झालेली आहे. एवढंच नाही तर साधू संतांची सुद्धा आता वाटणी होते. संत सेना महाराज कुठल्या तरी एका जातीचे, गोरा कुंभार कुठल्या तरी एका जातीचे, चोखोबा एका जातीचे. कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे. ही महामानव जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांचं काम केलं तेव्हा त्यांच्या डोक्यात, त्यांच्या विचारात, त्यांच्या आचरणात कधीच कुठला जात आणि धर्म आपल्याला आढळून येत नाही. आपण जर त्यांना नीट ऐकलं, नीट जर त्यांना वाचलं, त्यांचं जे साहित्य आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर तिथं कुठेही जातीचा धर्माचा लवलेश सुद्धा आपल्याला आढळून येत नाही. आणि अशा माणसांना कुठंतरी आपल्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून आपण ते जर डोक्यावर घेऊन मिरवत असतो तर ही कुठंतरी समाजावर एक वेगळा परिणाम करणारी गोष्ट आणि तो एक वेगळा संस्कार मुलांमध्ये आज निर्माण होते असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून महापुरुषांच्या विचारांचं मंथन होणं गरजेचं आहे. महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. मला चांगलं आठवतंय साहेब, भालेराव सर मला शिकवायला होते, आम्ही वर्गात बसायचो आणि त्या काळामध्ये सरांनी आमच्यामध्ये जे आमच्यामध्ये संस्काराचं एक बीज रोवलं आणि तेव्हा सुद्धा आम्ही एवढे मित्र सोबत राहायचो, एकमेकाच्या ताटामध्ये जेवायचो. पण मला वाटतं आमची डिग्री होईपर्यंत आम्हाला आमच्या जाती माहिती नव्हती, आम्ही कोणत्या जातीचे आहोत. पण आज शाळेतील मुलांना सुद्धा त्या जाती माहीत व्हायल्यात. ही एक चिंतेची बाब आहे असं शिक्षक म्हणून मला या ठिकाणी वाटतं. आणि कुठंतरी समाजाची दिशा ही ठिकाणी बदलत आलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आज समाजाला आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि हे मोठं काम हा आपला छोटा मित्र वैष्णव या ठिकाणी करतोय. त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे पुस्तक लिहिलंय. मी फार काय वाचलं नाही, पण एक ओझरती नजर त्याच्यावर टाकली. एक चांगल्या प्रकारचा विचार त्यांनी समाजाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. निश्चितच हे होणं गरजेचं आहे. या वैष्णवला, आपल्या मित्राला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरंच झाडगावकर महाराज, आपणही खूप भाग्यवान आहात. एवढा चांगला पुत्र आपल्या पोटी या ठिकाणी जन्माला आला. तुम्हालाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम इथं ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि लांबत चाललेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. लेखक वैष्णव देशमुख यांचं खासदार माननीय संसदरत्न संजयजी जाधव यांच्या हस्ते सत्कार होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय.
चे माननीय खासदार संसदरत्न कार्यसम्राट संजयजी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचे. लेखकच म्हणावं लागेल सर. आता वैष्णव पुरुषोत्तमराव देशमुख यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ कविवर्य आमच्या परभणीचं भूषण आदरणीय कवी इंद्रजित भालेराव सर, हरिभक्तपारायण माऊली महाराज मुडेकर, हरिभक्तपारायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, हरिभक्तपारायण बालासाहेब महाराज मोहिते, आदरणीय ह्या संस्थेचे सर्वा किरण सोनटक्के सर, आत्ताच सन्माननीय आमदार सुरेशरावजी वरपुडकर गेलेत, वरपुडकर साहेब, बाळासाहेब देशमुख, डॉक्टर राजेश्वररावजी मोकाशे, सुभाषरावजी जावळे आणि ह्या लेखकाचे वडील हरिभक्तपारायण पुरुषोत्तम महाराज देशमुख झाडगावकर, आमचे गंगाप्रसादजी आनेराव, आमच्या सोनटकेताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो. सोनटके सर बोलताना मी ऐकत होतो, पण सर सगळ्याच आमच्या महापुरुषाला सगळ्याच समाजाच्या लोकांनी वाटून घेतले. आंबेडकर म्हणले की दलिताचा, अण्णाभाऊ साठे म्हणले की मातंगाचे, शिवाजी महाराज म्हणले की मराठ्याचे, बसवेश्वर म्हणले, महात्मा बसवेश्वर म्हणले की लिंगायताचे. म्हणजे ही काही जी चुकीची लोन हे पसरत चाललं आहे समाजात, हे कुठंतरी थांबलं पाहिजे सर. आणि ह्याला थांबवण्याचा अधिकार मला वाटते की संताशिवाय आणि लेखक कवी ज्यांचा प्रभाव समाजावर आहे, जे ज्यांना पूजनीय मानतात, त्यांच्याशिवाय कोणी हे बदलू शकणार नाही. आम्ही म्हणले की मग तर आमचं तर काहीच खरं नाही. त्यामुळं आता ही काळाची गरज झाली आहे. महापुरुष हे कुठल्या एका धर्माचे नव्हते, ते सगळ्या समाजाचे होते. त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आपण विसरता कामा नये. पण हे लोक आता विसरत चाललेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं वैष्णवनी ज्या कमी वयामध्ये एवढं चांगलं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिणं, हे विशेषतः तो मराठा समाजातला एक युवक, त्यातल्या त्या देशमुख समाजातला, हे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असं मी या निमित्तानं म्हणेन. आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. तर त्यांचे विचार घराघरात पोचले पाहिजेत. त्यांनी लिहिलेलं पुस्तक कशा स्वरूपाचं आहे, त्या पुस्तकात त्यांनी काय लिहिलं हे सर्व समाजाला परिचित झालं पाहिजे. त्यासाठी मी या ठिकाणी सर 201 पुस्तकं मी या ठिकाणी त्यांचे ह्या ठिकाणी खरेदी करणार आहे. आणि ते 201 पुस्तकं उपेक्षित असलेल्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून करणार आहोत. ह्याला कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघू. चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स असेल तर आणखीन पुन्हा त्यानं पुढे जाऊन दुसऱ्या टप्प्यात ते पुस्तकं खरेदी करू. पण वैष्णवनं केलेलं हे योगदान दिलेलं समाजासाठी ते व्यर्थ जाणार नाही, ह्याची काळजी आम्ही समाजातल्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. एवढंच ह्या निमित्तानं सांगतो. बराच वेळ झालेला आहे, आम्हाला येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी माझ्या वतीनं सगळ्या समाजाच्या लोकांची, या सगळ्या विद्यार्थ्यांची, पालकांची, महाराजांची, नेत्यांची, कवींची आणि सोनटके सरांची माफी मागतो आणि या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांसाठीच फार महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी आहेत. यानंतर ज्या व्यक्तीला ऐकण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत, आपल्या परभणीचं भूषण, ज्यांना आम्ही कवितेची पंढरी म्हणतो, अशा इंद्रजित भालेराव सरांचं मनोगत होईल. पण त्याआधी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की सरांचा औपचारिक परिचय, खरं तर त्या परिचयाची गरज नाही आहे सरांच्या व्यक्तिमत्वाला, तरी कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून इंद्रजित भालेराव सरांचे एक छोटेखानी परिचय करण्याची मी विनंती कृणाल बेदरे याला करतो. या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे, माझ्या तल्याचं मीला माझा सलाम आहे. मी पाहून सर्व आलो ते अय्याश राजवाडे, या फुटपाथ जिंदगीला माझा सलाम आहे, या फुटपाथ जिंदगीला माझा सलाम आहे.
गालिबांसारखा एक उत्तुंग शायर जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होता तेव्हा त्याला एकदा कोणी विचारलं होतं की कोण आहेत तुम्ही, आणि त्यावेळी गालिबसारखा एखादा कवी, एक शायर अगदी बावरून गेला आणि त्यानं नंतर शेर लिहिला की वो पूछते हैं कि गालिब कौन है, कोई बतलाए हमें कि क्या बतलाए हम. मग आग्र्यामध्ये जाऊन गालिब कोण आहे विचारणं आणि परभणीमध्ये उभं राहून इंद्रजित भालेराव सरांचा परिचय देणं ही अगदी एकसारखीच गोष्ट आहे. आणि म्हणून हा परिचय फक्त एक औपचारिकता आहे, पण आपल्याबद्दल बोलण्याची ही औपचारिकता संधी म्हणून स्वीकारतो. आदरणीय इंद्रजित भालेराव सर हे ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी या ठिकाणी एक प्राध्यापक म्हणून गेली बरीच वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. तसंच 2019 साली अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठण इथं जे भरलं होतं त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जगणं स्वतःच्या कवितेतून मांडणारा एक उत्तुंग मनाचा कवी म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख करून देणं मला अत्यंत गरजेचं वाटतं की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जगणं, शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडलं. आम्ही काबाडाचे धणी, उगवले नारायण, कुळंबिनीची कहाणी, गाऊ जिजाऊस आम्ही, गावाकडं चल माझ्या दोस्ता, गाई घरा आल्या, घरीदारी, टाहो, दूर राहिला गाव, नाद, पीक पाणी, पेरा, भूमीचे मार्दव, मराठवाडी, मळा, मळ्यातील अंगार, मुलूक माझा, रानमळ्याची वाट यासारखे कित्येक कविता संग्रह, ललित संग्रह, कादंबऱ्या सरांनी लिहिलेल्या आहेत. त्या आपल्या सर्वांच्या वाचनात आहेत. आणि या सगळ्या परिचयाच्या पलीकडं मी एक सांगू इच्छितो की हा परिचय सरांचा सन्मान करणारा नाही, तर सर स्वतः या सगळ्या परिचयाचा सन्मान करणारे आहेत. आणि या सगळ्यांच्या पलीकडं इतका मोठा कवी असताना एखाद्या 24-25 वर्षाच्या नवयुवकाला लेखनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर होण्याचं मनाचं मोठेपण बाळगणारे आदरणीय इंद्रजित भालेराव सर, त्यांच्यातला आणि तुमच्यातला फार न वेळ घेता सरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो की समजावणे जगाला जमते जयाचं त्यांनी जमवून शब्दसागर वक्तृत्व दान द्यावे, आणि डोळ्यात आग आहे तर दुःख शोषितांचे घेऊन व्यक्त व्हावे, आणि दुःखातही बी यांना हसरेच कोंब यावे, हसरेच कोंब यावे. आदरणीय इंद्रजित भालेराव सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण सोनटक्के, ज्यांनी पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहिल्यानंतर काय, कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण सोनटक्के, याची गरज नाही मला. प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर काय करावं याचा आदर्श घालून देणारे सन्माननीय पाहुणे बंडू जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आदरणीय सन्माननीय परमपूज्य मंडळी, समोर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी, आणि कंटाळलेल्या, कारण गेली 2 तास बसून असलेल्या आणि डोक्यावरून सगळं चाललेलं असताना शिस्त म्हणून केवळ बसलेल्या कंटाळलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खुश करणार आहे. शेवटी तुमच्यासाठी कविता म्हणणार आहे, पण सुरुवातीला औपचारिक थोडंसं बोललं पाहिजे पुस्तकाविषयी. मित्रहो, मी या ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये पहिल्यांदा आलो त्याचं निमित्त होतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन, आणि आज पुन्हा आलो त्याचं निमित्त आहे शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं प्रकाशन. शीतलनी बोलताना या गोष्टीची आठवण करून दिली की आमच्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण त्याचं उद्घाटन किरणनी माझ्याच हस्ते केलं होतं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. त्यांना मी म्हणालो की अहो कोणी राजकारणी माणूस बोलवा, मोठा माणूस बोलवा. ते म्हणले सर नको, आम्हाला तुम्हीच पाहिजे. तो एक सुंदर कार्यक्रम त्यावेळेस त्यांनी घेतला होता. आणि आज हा प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम देखील इथं होतो आहे. त्याच्यासाठी पण मला उपस्थित राहता आलं, याचा मला खूप आनंद वाटतो.
नियोजन करणाऱ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की तिघच बोलतील आणि तिसरे इंद्रजित भालेराव असतील, पण मी 10वा आहे उपस्थित राहिलो, आता उभा आहे. तर महाराज लेखकाचे वडील माझ्याकडे आले तेव्हा ते म्हणाले की सर असं असं आहे आणि मी तुमच्याविषयी असं असं ऐकलेलं आहे, तुम्ही फार शिस्तीमध्ये सगळं करता, पण आमच्याकडे जरा जास्त लोक येणार आहेत. तर त्यांना मी असं म्हणालो होतो की 1:30 वाजता कार्यक्रम आहे, मी बरोबर 1:15 वाजता तुमच्याकडे येतो. तुमचा कार्यक्रम कितीही लांबला तरी 4 वाजता मी माझं भाषण थांबवणार आहे. त्याच्या आधी जितका वेळ मला उभं कराल तितका वेळ मी बोलणार आहे. तुम्ही मला 3:55 उभं केलं तर मी 5 मिनिटं बोलेल आणि तुम्ही मला 3 वाजता उभं केलं तर मी 60 मिनिटं बोलेल, असं त्यांना सांगितलं होतं. ते बिचारे नाराज होऊ लागले, पुन्हा पुन्हा येऊन कानात विचारू लागले सर असं असं. म्हणलं ठीक आहे बोलू द्या, बोलेल मी थोडंसं जास्त नंतर बोलेल. म्हटलं त्याला काही इलाज नाही, 4ची मर्यादा मी थोडी लांबवेल आणि मी तुमच्या मुलाच्या कौतुकासाठी नक्कीच बोलेल, थोडंसं भाषण लावून त्याला काही इलाज नाही. लेखक बोलताना म्हणजे बिचाऱ्याला त्याला बाजूला ठेवलं होतं, तो अनुक्रमणिकेमध्ये नव्हताच, पण पुस्तक प्रकाशन झाल्या झाल्या लेखकानं मनोगत व्यक्त करायचं असतं, म्हणून मी आवाहन केलं त्याला की तू बोल आधी, तुझं मनोगत व्यक्त कर की का पुस्तक लिहिलंस हे. आणि तो खूप सुंदर बोलला. त्याच्या भाषणातले 2 मुद्दे मला खूप आवडले आणि त्याच्यापासूनच मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. पहिला मुद्दा होता की केवळ कौतुक नको, दोष सांगा, दोष दिग्दर्शन करा, माझे काय दोष चुका आहेत त्या पुस्तकातल्या त्या सांगा. आणि त्याचा दुसरं असं म्हटलं होतं की मला विचारधारा आवडत नाहीत, म्हणजे ही मार्क्सवादी विचारधारा, ही समाजवादी विचारधारा, ही हिंदुत्ववादी विचारधारा, या विचारधारांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजाकडे पाहणं मला आवडत नाही. हे त्याचं म्हणणं मला आवडलं, कारण मला सुद्धा विचारधारा आवडत नाहीत. त्याचं कारण असं की विचारधारा टोकदार झालेल्या आहेत आजकाल आणि टोकदार वस्तू सगळ्यांना टोचत असते. त्याच्यामुळं आपण विचारधारावाले झालो तर टोकदार होऊ की काय, लोकांना टोचू की काय असं वाटतं. त्याच्यामुळं शक्यतो विचारधारांपासून अलिप्त. बंडू जाधव यांनी विचारधारांचं असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांना राजकारण करायचे, पण लेखकांनी कुठली एक विचारधारा धरून टोकदार होऊन लोकांना टोचण्याची गरज नाही. म्हणून मला त्याचं ते विचारधारा व्यतिरिक्त लिहिणं मला आवडलं. ही गोष्ट मला आवडली, कारण मला स्वतःलाच असं लक्षात आलं, मी सुरुवातीला होतो मार्क्सवादी विचारांचा, पण माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या त्यात सामान्य माणसांचा विचार करणारा विचार हा मार्क्सवादी विचारच आहे, पण ते विचार करणारी माणसं पुन्हा संकुचितच आहेत असं लक्षात आल्यावर मग मी त्यापासूनही अलिप्त झालो आणि केवळ माणुसकी आणि माणुसकीचाच विचार आपण करावा, बाकी कुठलाही विचार आपण करू नये आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जगण्याचा आयुष्याचा विचार करावा. तीच नेमकी विचारधारा वैष्णवनं या पुस्तकाच्या लेखनासाठी स्वीकारली असं त्यानं मनोगतात व्यक्त केलं आणि त्याच्या मार्गदर्शक चौधरी सरांनी सुद्धा तेच सांगितलं. त्याचा मला खूप खूप आनंद वाटला. मित्र हो, इतिहास आपण खूप पुरावे शोधून जमा करत असतो, पण केवळ पुराव्यामध्ये, बखरींमध्ये, किल्ल्यांमध्ये इतिहास असतो अशातला भाग नाही. इतिहास लोककथांच्या मध्ये सुद्धा असतो. किरण बोलताना त्यांनी ज्या गोष्टीची आठवण करू दिली सर्जा चित्रपटाची, ही लोककथा आहे, इतिहासामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. बहिर्जी नायकांचा बखरीमध्ये इतिहासात कुठेही उल्लेख नाही, ते लोककथामधले नायक आहेत. हिरकणी जी प्रसिद्ध आहे ती कुठल्याही बखरीमध्ये नाही, ते लोककथांमधले नायक आहेत. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांच्या मधून जमा केलेला लोककथांमधला इतिहास आहे. जितका तो शिलालेख पुराव्यांमधून आणि बखरींमधून जमा केला तेवढाच तो लोककथांमधून जमा केलेला इतिहास आहे. त्याच्यामुळे हा इतिहास लोककथांचा आहे. आता आणि वैष्णवनं स्वतः सांगितलं की माझे दोष सांगितलेलं मला आवडेल, त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्याचे दोष सांगून टाकतो आणि मग त्याचं कौतुक करतो. कारण हे पुस्तक वाचताना त्याच्या लेखनात मला जे दोष जाणवले ते मी असे क्रमशः वाचूनच सांगतो तुम्हाला. की त्याच्या आधी मी सुरुवातीला हे माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं की मी इतिहासाचा अभ्यासक नाही, इतिहासाचा प्राध्यापक नव्हतो. अधिकारवाणीनं इतिहास संशोधनावर बोलावं हा माझा अधिकार नाही, त्याच्यामुळं अधिकारवाणीनं बोलणारा कोणीतरी बोलवा. मी फक्त कवी आहे, कारण इतिहासकार हा पुराव्यानं इतिहास लिहित असतो, कादंबरीकार हा कल्पनेनं कादंबरी लिहित असतो आणि कवीसुद्धा शिवाजी महाराजावर कविता लिहितो, पण त्या भावनेनं लिहितो. त्याच्यामुळं
इतिहासकारांची साधनं ही पुरावे असतात, कादंबरीकारांची साधनं ही कल्पना असते आणि कवींचं साधन ही भावना असते. त्याच्यामुळं भावनेनं इतिहास वाचता येत नाही, म्हणून तुम्ही आणखी कुणीतरी ठेवा, पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्याच्यामुळं हे दोष मला त्यांचे दाखवावे लागत आहेत. की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांचे संदर्भ वापरले त्यांच्या भाषेचा प्रभाव वैष्णववर खूप जाणवतो. वैष्णवला तो प्रभाव टाळून स्वतःची स्वतंत्र भाषा निर्माण करावी लागेल. ऐतिहासिक लेखनासाठी एक वेगळी परिभाषा असते, त्या परिभाषेसह स्वतःची भाषा वैष्णवला घडवावी लागेल. या पुस्तकाच्या पाठीमागची पाठराखण जी आहे त्याच्या खाली तुकाराम महाराज असं नाव दिले. ते तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाही. तुकाराम महाराजांची ती कवितेतली ओळ नाही, ती दुसऱ्या कुणाची तरी आहे. ती दुसऱ्या आवृत्तीमध्ये दुरुस्ती करून घ्या. तुकाराम महाराजाच्या नावावर ते खपवू नका. दुसरी गोष्ट, अभिप्राय, मनोगत, प्रस्तावना, आशीर्वाद ह्या शेवटी चिंध्या असतात. ह्या चिंध्या भरजरी वस्त्रावर पांघरू नयेत. लेखकानं लिहिलेलं लेखन इतकं भरजरी आहे की त्याला आशीर्वाद, प्रस्तावना, शुभेच्छा या चिंध्यांची गरज नाही. पहिल्या पुस्तकासाठी ठीक आहे, नंतरच्या पुस्तकासाठी ह्या चिंध्या टाळाव्यात, कारण तुझं वस्त्र भरजरी आहे, असल्या चिंध्यांची तुला गरज नाही. ज्याची वस्त्र चांगली नसतात त्याला अशा चिंध्या पांघराव्या लागतात. बाळकृष्ण, शेतू माधवराव पगडी, नरहर कुरुंदकर, गोविंद पानसरे यांच्यासारखे थोडे एककल्ली मार्क्सवादी विचाराचे लोक जरी असले तरी त्यांचे विचार जेवढे आपणाला सहन होतील तेवढे आपण घ्यायला हरकत नाही. ते तू टाळलेले दिसतात, त्यांची नावं पण टाळलेली दिसतात, पण घ्यायला हरकत नाही. विरोधकांचेही आपणाला परवडतील तेवढे विचार आपण घेतले पाहिजे. वादग्रस्त जागा ज्या आहेत शिवाजी महाराजांच्या त्या त्यानं सोप्या केल्या आणि त्यानं मध्यम मार्ग काढला. त्यानं आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्या एका विचारधारेच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज पाहिलेले नाहीत. हे मला चांगलं वाटलं. पुस्तक अत्यंत वाचनीय झालेलं आहे. अर्ध काम जे आहे ना ते शिवाजी महाराजांचं नावच करतं. मुळामध्ये लेखकाचं नाव पाहून पुस्तक हातात कुणी घेत नाही. शिवाजी महाराजांचं नाव पाहून पटकन हाती पुस्तक घेतात आणि मग ते पुस्तक शेवटपर्यंत वाचलं तर ते अर्ध लेखकाचं कौशल्य असतं, अर्ध त्या विषयाचं कौशल्य आहे, विषयाचं महात्म्य आहे आणि उरलेलं अर्ध लेखकाचं महात्म्य आहे. त्याच्यामुळं या पुस्तकात जेवढं विषयाचं महात्म्य आहे तेवढं 50% महात्म्य विषयाचं आणि 50% लेखकाचं आहे याची खात्री मी वाचल्यानंतर देऊ शकतो. ते त्याचं कौतुक आपण करायला हरकत नाही. आता अनेक गोष्टी या संदर्भामध्ये तुम्हाला सांगता येतील आणि त्या मी महत्त्वाच्या तुम्हाला मुद्दाम सांगतो. अनेकांनी कौतुकाचा विषय केला की इतक्या कमी वयात त्यानं हे पुस्तक लिहिलं. हे खरं आहे. इतक्या कमी वयात आतापर्यंत शिवाजी महाराजांवर इतकं चांगलं आणि महत्त्वाचं पुस्तक कुणीही लिहिलेलं नाही. या विषयावर लिहिणारे सगळे लेखक उतार वयातले आहेत, पण इतक्या कमी वयात लिहिलं. पण मग कुणाशी तुलना करायची? दुसरा एखादा लेखक असता की ज्यानं खूप कमी वयात लिहिलं तर त्या लेखकाशी मी त्याची तुलना केली असती. आता इथे एकाच माणसाची तुलना होऊ शकते की अशाच कमी वयात स्वतः शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्याचीच फक्त ह्या वैष्णवची तुलना होऊ शकते. एक तुलना स्वतः छत्रपतींशी आणि दुसरी तुलना अनेक वैष्णव इथं बसलेले आहेत त्या महामाऊली वैष्णव ज्ञानेश्वरांशी. 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली आणि 17व्या 18व्या वर्षी या वैष्णवानं शिवाजी महाराजांची गाथा लिहिली, शिवाजी महाराजांची ज्ञानेश्वरी लिहिली. हीच फक्त आपण तुलनेसाठी माणसं करू शकतात, सांगू शकतात. मित्र हो, या पुस्तकामध्ये जे विषय येतात ना, बंडू तुमचं काय मला माहीत नाही, पण हे जे नावं आहेत ना, हे निजाम, आदिलशहा, इमाद शहा, कुतुबशहा, निजामशहा, बरीदशहा, लईच घोळ आहे, मला काहीच कळत नाही. म्हणजे मी जेव्हा वाचतो ना तर माझ्या लक्षातच राहत नाही. पुन्हा मला जर कोणी विचारलं की हा राजा कोणत्या शाहीतला होता, काहीच माझ्या लक्षात राहत नाही. इतका गोंधळ होतो सगळा माझा. पण त्यानं ते सगळं फार समजून, फार क्लिअर, फार स्वच्छ पद्धतीनं याच्यामध्ये मांडलं. याच्यासाठी पण त्याचं आपण कौतुक केलेलं पाहिजे.
म्हणून तुझ्या वयात तू जे करतो आहेस त्या वयात आजची मुलं काय करतायत हे पाहिल्यानंतर तुझं जास्तच कौतुक वाटतं मला. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या तेवढ्या त्याच्यासाठी सांगून आता मी थोडंसं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना विश्ववंदनीय असं जे म्हटलेलं आहे यानं, विश्ववंदनीय. ठीक आहे, आपल्याला एखादा माणूस आवडला की आपणाला तो जागतिक कीर्तीचा, जागतिक ख्यातीचा वगैरे वगैरे वाटतो. पण खरंच तसं असतं का? महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराजांना लोक ओळखतात का? देशाच्या बाहेर शिवाजी महाराजांना लोक ओळखतात का? तर ते खरं आहे, ओळखतात. म्हणजे मी माझ्याकडं तो आला तेव्हा त्याला म्हटलं, अरे शिवाजी महाराजांविषयी जेवढं मराठीमध्ये लिहिलंय त्याच्यापेक्षा जास्त फारसी भाषेत मुसलमानांनी चांगलं लिहून ठेवलेलं आहे. कारण त्या लोकांना सुद्धा ते आश्चर्य वाटायचं. म्हणजे जेव्हा आग्र्याला शिवाजी महाराज गेले आणि त्यांना बंदिस्त केलं आणि त्यांची कीर्ती जेव्हा पसरली तेव्हा मुसलमान बाया तरसू लागल्या की ये कौन आदमी है. म्हणजे त्या शिवाजी महाराजांना पाहायला त्या बाया कशा तरसत होत्या, त्या बायांचं वर्णन फारसी पुस्तकांमध्ये सापडतं, कोण्याही हिंदी किंवा मराठी पुस्तकात सापडत नाही. कारण ते मुसलमानांच्या घरातल्या बाया तरसत होत्या. त्या मुसलमान अभ्यासकांनी पाहिल्या आणि त्यांनी लिहून ठेवलं की या माणसाला पाहायला आमच्या मुसलमानाच्या बाया राण्यासुद्धा तरसू लागल्या की कौन आदमी है ये. आमच्या राजाला सुद्धा आव्हान देतो त्याला पाहण्यासाठी. तेव्हा तिथून सुद्धा आपण हे जे पुरावे आहेत हे पुरावे घेतले पाहिजे. आणि म्हणून विश्ववंदनीय त्या अर्थानं आहे की जे मुसलमान त्यांना शत्रू समजत होते त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं. आणि ज्या आपल्या मराठी बखरकारांनी सुद्धा लिहून ठेवल्या नाहीत त्या शिवाजी महाराजांच्या मोठेपणाच्या गोष्टी फारसी बखरीमध्ये लिहून ठेवल्यात. आणि त्यांचा मराठी अनुवाद सेतू माधवराव पगडीसारख्या आपल्या मराठवाड्यातल्या 100 वर्षापूर्वीच्या माणसानं करून ठेवलाय. त्याचाही तुझ्या संदर्भामध्ये उल्लेख नाही. तो उल्लेख तू घ्यायला पाहिजे. ती सगळी फारसीतले पुरावे आपण अभ्यासायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून शिवाजी महाराज जे होते ते छत्रपती, योद्धा आणि राज्यकर्ता असे दोन त्यांच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ होते. काही माणसं नुसते योद्धे असतात आणि काही माणसं नुसते राज्यकर्ते असतात. शिवाजी महाराज योद्धेही होते आणि राज्यकर्तेही होते. नुसते योद्धे आणि नुसते राज्यकर्ते नव्हते, तर उत्कृष्ट योद्धे आणि उत्कृष्ट राज्यकर्ते होते. कारण युद्ध करून राज्य त्यांनी स्वतः कमवलेलं होतं आणि स्वतःचं राज्य त्यांनी कष्टानं स्वतः विकसित केलेलं होतं, कीर्तिमान केलेलं होतं. त्याच्यामध्ये शिवचरित्र म्हणजे केवळ चमत्कार नाहीये. शिवचरित्र हा सगळ्या जगामधला एक अपवाद आहे. कसा अपवाद आहे तर आपल्याला मग जगातल्या काही गोष्टींची त्याची तुलना करावी लागेल. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी 125 वर्ष गुणवत्तेवर आधारित अधिकाऱ्यांच्या नेमणुका, त्याआधी जात, धर्म, वंश यावर आधारित राज्यातल्या नेमणुका व्हायच्या. दरबारामध्ये कुणाच्या नेमणुका व्हायच्या तर मुसलमान असतील तर मुसलमानांच्याच नेमणुका व्हायच्या, हिंदू असतील तर हिंदूच्याच नेमणुका व्हायच्या, राजपूत असतील तर राजपुताच्याच नेमणुका व्हायच्या. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये आली. पण त्याच्या 125 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारातल्या लोकांच्या नेमणुका ह्या त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित केल्या. म्हणून शिवाजी महाराज विश्ववंदनीय आहेत. जगामध्ये त्यांचं मोठेपण आपणाला सांगता आलं पाहिजे. आता जगामध्ये जे योद्धे गाजले त्याच्यापैकी सगळ्या योद्ध्यांपैकी सिकंदर आणि सीझर या 2 योद्ध्यांचं नाव घेतलं जातं आणि त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. सिकंदर, सीझर आणि शिवाजी हे जागतिक ख्यातीचे योद्धे होते. पण सिकंदर आणि सीझरपेक्षा शिवाजी महाराजांमध्ये जास्त गुण होते. काय गुण होते तर सिकंदरला जग जिंकण्याची महत्वाकांक्षाने हपापलेले होते. शिवाजी महाराजाला जग जिंकायचं नव्हतं. माझी गुलाम माणसं फक्त मला स्वतंत्र करायची, मला दुसरं जग जिंकून त्यांच्यावर गुलामी लादायची नाही. हे सिकंदरामधलं आणि शिवाजी महाराजांमधला फरक होता. सिकंदराला सगळं जग गुलाम करायचं होतं, शिवाजी महाराजांना सगळं जग स्वतंत्र करायचं होतं. हा त्या दोघांमधला फरक होता. म्हणून सिकंदरपेक्षा शिवाजी महाराज मोठे होते. सिकंदर आणि सीझरचं एक आणखी वैशिष्ट्य होतं की शत्रूंच्या आणि शरणार्थींच्या ते नाहक कत्तली करायचे. शिवाजी महाराजांनी शत्रू एकदा आपल्याला शरण आल्यानंतर त्याची कधीही कत्तल केली नाही. त्याचे औषधोपचार करून त्याला त्याच्या घरी परत पाठवलेला आहे. हा पुन्हा दोघांच्या मधला फरक. याच्यामध्ये शिवाजी महाराज श्रेष्ठ ठरतात. सिकंदर आणि सीझर हे दारू आणि बायकांच्या भयंकर नादी होते.
शिवाजी महाराजावर असा डाग औरंगजेब सुद्धा ठेवू शकत नाही. शिवाजी महाराज हे स्त्री लंपट कधीही नव्हते आणि शिवाजी महाराजांनी दारूला आयुष्यभर कधीही स्पर्श केला नाही. त्या काळात राजा स्त्रीलंपट असणं आणि दारुडा असणं हे सहज समजलं जायचं. तो त्याचा दोष समजला जायचा नाही, तो त्याचा गुण समजला जायचा. आणि असा एकही राजा त्या काळात इतिहासामध्ये नव्हता की जो दारूच्या आणि बाईच्या नादी नव्हता. पण हा एकच माणूस असा होता की यानं परक्या स्त्रीला किती सन्मानाची वागणूक दिली, त्याचं उदाहरण मी सांगण्याची गरज नाही. आणि हा एकच माणूस होता की याला एवढी माणसांच्यावर प्रेम करण्याची नशा होती की याला कधीही दारूची नशा करण्याची गरज वाटली नाही. म्हणून हा सिकंदर आणि सीझरपेक्षा त्या देखील गुणांनी तो राजा मोठा होता. म्हणून सिकंदरची ही घोर पापं महाराजांना कधीही शिवली नाहीत. सिकंदराच्या बापाची आधीचीच साम्राज्य होती. शिवाजी महाराजांच्या बापांनी साम्राज्य कमावून ठेवलेलं नव्हतं, ते त्यांनी स्वतः कमावलेलं होतं. वरचे दोन जे सिकंदर आणि सीझर आहेत ते बाप कमाईवर राज्य झालेले होते. शिवाजी महाराज आप कमाईवर राज्य झालेले होते. म्हणून ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगतोय ना, ह्या जगप्रसिद्ध लोकांशी तुलना करून सांगतोय. ह्या लेखकाने या पुस्तकाचं नाव विश्ववंदनीय शिवाजीराजे असं ठेवलेलं असल्यामुळं हे विश्ववंदनीय कसे आहेत ते सांगणं माझी जबाबदारी होती. म्हणून जगप्रसिद्ध योद्ध्यांशी, जगप्रसिद्ध राज्यकर्त्यांशी, जगप्रसिद्ध सम्राटांशी तुलना करून त्यांच्यापेक्षा शिवाजी महाराजाकडे जास्तीचे काय गुण होते ते सांगणं माझी जबाबदारी होती. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आपल्याकडं न्यायमूर्ती रानडे म्हणून फार मोठे समाजसुधारक होऊन गेले इतिहास काळामध्ये. त्यांनी असं लिहून ठेवले की शिवाजीच्या वंशजांनी त्यागलेले गुण स्वीकारूनच इंग्रजांनी इथं साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या वंशजांनी शिवाजी महाराजांचे जे गुण सोडून दिले, वंशजांनी सोडले, नातेवाईकांनी सोडले, ते इंग्रजांनी गृहीत धरले आणि ते धरूनच ते आपल्या देशाचे राज्य होऊ शकले. कारण त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला होता. नेपोलियन प्रमाणे महान संघटनाकार आणि प्रजेला उपयोगी पडणाऱ्या संस्थांचा विधाता असं न्यायमूर्ती रानडेंनी शिवाजी महाराजाविषयी म्हटलेलं आहे. शिवाजी महाराज हा एकमेव राजा होता की ऐश्वर्य मिळवूनही तो वैराग्य असलेला श्रीमान योगी होता. श्रीमान होता पण योगी होता. त्या श्रीमंतीचा त्यानं कधीही स्वतःसाठी उपभोग म्हणून उपयोग केला नाही. तो कधीही दैवाचा गुलाम नव्हता, दैवाचा लाडका होता. त्यानं कधीही दैवावर विश्वास ठेवला नाही, पण दैव कधीही त्याच्या विरोधात गेलं नाही. म्हणून तो कधीही दैवाचा गुलाम नव्हता, तो दैवाचा लाडका होता. तो कधीही दैवावर अवलंबून राहिला नाही. त्यानं कधीही भविष्य पाहून युद्धावर गेला नाही, म्हणून तो दैवाचा लाडका होता. शिवाजींच्या राज्याभिषेक म्हणजे सर्व भरतखंडातल्या दिंगमूड झालेल्या हिंदू समाजाला दिलेल्या तो आत्मविश्वास होता. या अर्थानं ते संपूर्ण देशाचे विधाते होते. मुस्लिम राजवटीच्या स्थापनेनंतर निर्माण झालेला एकमेव स्फुल्लिंग म्हणजे शिवाजी महाराज होते असं सेजवलकर नावाच्या इतिहासकारांनी लिहून ठेवले. ते त्या दृष्टीनं मला महत्त्वाचं वाटतं. आप्पासाहेब पवार हे पण एक इतिहास संशोधक होते आणि कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी असं लिहिलंय की दिल्लीचे तख्त काबीज करण्याची महत्वाकांक्षा असलेला राजा शिवाजी महाराजच होता. इतर प्रांतात दुसऱ्या कुठल्याही राज्यात असा राजा निर्माण झाला नाही. हे इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये. म्हणजे तो काळ असा होता की ते मी सगळं सांगत बसत नाही. खूपच गोष्टी आहेत. जुलूम करतील आणि बदनामी राजाची होईल म्हणून सदैव त्यांनी सावधानता बाळगली. सैनिकाला रयतेला लुटण्याचा पूर्वी अधिकार होता, राजांनी कडक सूचना केल्या. हे सगळं अनेकांनी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले, ते मी तुम्हाला सगळं सांगत बसत नाही. आता मी तुम्हाला मुलांनो तुमच्यासाठी बोलणार आहे. इतका वेळ मला लेखकांसाठी या मोठ्यांसाठी बोलावं लागलं. तुमच्यासाठी बोलणार आहे, पण याच विषयाविषयी बोलणार आहे. याच विषयाविषयी, दुसरा विषय नाही. विषय हाच राहील तुमच्यासाठी. म्हणून मित्र हो, एक कविता माझीच, शीतल तुम्ही माझ्या कवितेच्या ओळींनी सुरुवात केली, त्याच गाऊ जिजाऊ साम्य कार्यक्रमामध्ये माझी एक ओळ होती, एक कविता होती की पावसाने झोड पिली मानसे मवाळ,
पाखरांच्या पंखावरी चढले शेवाळ, पावसाने झोडपिली माणसे मवाळ, थोर तुआ दया केली जिजाऊ माऊली, झडपल्या वासरांची झालीस गाऊली, बैल दिले नांगराला फाळही दिलास, काळावर धावणारा काळही दिलास. अशी ती जिजाऊंचं वर्णन करणारी कविता होती. आणि त्याच्यामध्ये जे सुरुवातीचे शब्द होते ते राजवाड्यांच्या राधा माधव विलास चंपू पुस्तकामधले आहेत. काय म्हटलेले त्यांनी की पाखरांच्या पंखावरी चढले शेवाळ. मला लोक म्हटले असं कसं काय शब्द वापरला तुम्ही? म्हटलं ते राधा माधव विलास चंपू नावाच्या राजवाड्यांच्या संपादित केलेल्या बकरीमध्ये आहे. पाखराचे पंख ही सतत हलणारी गोष्ट आहे आणि शेवाळ हे न हलणाऱ्या गोष्टीवर चढतात. पण आपला महाराष्ट्रीयन समाज जिजाऊंच्या आणि शिवाजीच्या आधी इतका स्थितिशील झालेला होता की इथल्या पाखरांच्या पंखावर देखील शेवाळ चढलेलं होतं. अशा प्रकारची कल्पना त्या बकरीमध्ये केलेली आहे. म्हणून त्याचं वर्णन करण्यासाठी पाखरांच्या पंखावरी चढले शेवाळ, पावसाने झोडपिली मानसे मवाळ, आणि या पार्श्वभूमीवर थोर तुआ दया केली जिजाऊ माऊली, झडपल्या वासरांची झालीस गाऊली, बैल दिले नांगराला फाळही दिलास, आणि काळावर धावणारा काळही दिलास. शिवाजी महाराजासारखा काळावर सुद्धा धावून जाणारा काळ त्या जिजाऊनं दिला. म्हणून ती जिजाऊ तुमच्या माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे. मित्र हो, जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय होतं ते चौधरी प्रास्ताविकात बोलले आणि तोही बोलला. जिजाऊंचं शिवाजी महाराजांचं नातं असं होतं की जिजाऊ आणि शिवाजीच्या पाठीमागं कुणीही जिजाऊंशिवाय त्यांचा दुसरा नातेवाईक नव्हता. कुणीही दुसरा नातेवाईक नव्हता. म्हणून मला वाटतं मी तेव्हा त्याच्यामध्ये ती कविताच लिहिलेली होती की कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे, एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे. सगळे नातेवाईक संभाजीसह कधीतरी त्याच्या विरोधात गेले शिवाजीच्या, पण एकच नातं असं होतं की ते कायम शिवाजीच्या सोबत राहिलं आणि त्यांनी बळ दिलं. ते मोठं गाणं आहे, त्या गाण्यामध्ये सगळी वर्णनं मी केलेली आहेत. पण मुलांना मुद्दाम मी इथं जी कविता म्हणून दाखवणार आहे ती कविता फार मस्त मजेशीर आहे पोरांनो तुमच्यासाठी. आता मी 3 कविता म्हणणार आहे आणि थांबणार आहे आणि त्यास तुमच्यासाठी मुद्दाम म्हणणार आहे. ही कविता जी मी म्हणणार आहे ना बंडू, ही कविता मी मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी एकदा म्हटली होती. तेव्हा तुम्ही नव्हते उपस्थित. तेव्हा वरपुडकर होते, आता वरपुडकर गेली निघून. हां, पण त्याचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो. ती कविता मी जेव्हा म्हटलो ना तेव्हा मला ते म्हटले होते आता ही कविता मला बंडूला म्हणून दाखवायला चांगली उपयोगाची आहे. कारण तुम्ही तेव्हा शिवसेनेचे होते ना, म्हणजे आहात शिवसेनेचे, तर त्याच्यामुळं त्यांनी ती तुलना केली होती की ही आता मी बंडूला म्हणून दाखवतो म्हणले कविता, पण ते आता गेले निघून. तर ह्या मुलांसाठी लिहिलेली कविता आहे की शिवाजी महाराज आपण म्हणतो, पण शेवटी कुठलंही नाव घेण्याची योग्यता तुमच्यामध्ये असावी लागते, तेव्हाच ते नाव घेतलं तर शोभतं. योग्यता नसताना तुमच्यामध्ये तुम्ही नाव घेऊ लागलात तर ते तुमच्या तोंडी शोभत नाही. असं आपण म्हणतो ना की तुझ्या तोंडात हे वाक्य शोभत नाही, तुझ्या तोंडात हे नाव शोभत नाही. शिवाजी नाव कुणाच्या तोंडी शोभतं तर ते सांगणारी ही कविता आहे की आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. जमीन आपुली सदैव प्यारी, जमीन आपुली सदैव प्यारी, अपार मेहनत करा शिवारी. जमीन आपुली सदैव प्यारी, अपार मेहनत करा शिवारी, पिकवा चारी ठाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. माय बाप हे दैवत आपुले, आपुल्यासाठी सदैव खपले. माय बाप हे दैवत आपुले, आपुल्यासाठी सदैव खपले. चरणी ठेवा भाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. नका घाबरू धैर्यवान व्हा. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर घाबरट असून चालणार नाही. नका घाबरू धैर्यवान व्हा, आळस टाकून कार्यवान व्हा.
नका घाबरू धैर्यवान व्हा, आळस टाकून कार्यवान व्हा, धरा नव्याची हाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आणि शेवटची ओळ आहे या कवितेची. या देशाची पवित्र माती, या देशाची पवित्र माती, तिची जपाया दिगंत कीर्ती. या देशाची पवित्र माती, तिची जपाया दिगंत कीर्ती. घ्या छातीवर घाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आणि आता पुन्हा तुम्हालाच आवाहन करणारी एक कविता आहे की नव्या या मातीने घडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. दिवसा ढवळ्या लुटून खाती अधिकारी हे हर्रामी. दिवसा ढवळ्या लुटून खाती अधिकारी हे हर्रामी. दिवसा ढवळ्या लुटून खाती अधिकारी हे हर्रामी. तर मधली काय आठवत नाही, पण त्याची शेवट आहे नेते सगळे कुचकामी. दिवसा ढवळ्या लुटून खाती अधिकारी हे हर्रामी. आणि मग मध्ये काहीतरी शब्द ते आठवत नाहीत मला. आणि मग हे नेते सगळे कुचकामी, खुर्चीवरूनी खेचून खाली एकेकाला तुडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा हा शिखरावरती चढवावा. आई कळेना, बहीण कळेना, काही कळेना कुत्र्यांना. आई कळेना, बहीण कळेना, काही कळेना कुत्र्यांना, धाक दाखवून गप्प बसविती समाजातल्या भित्र्यांना. स्त्रियांवर जे बलात्कार होऊ लागले, दिल्लीचं प्रकरण झालं होतं तेव्हा ही कविता लिहिली तेव्हा. आई कळेना, बहीण कळेना, काही कळेना कुत्र्यांना, धाक दाखवून गप्प बसविती समाजातल्या भित्र्यांना. या साल्यांचा गर्भ कोथळा वाघ नखाने खुडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या फास लागला गळ्यांना. उभ्या जगाच्या पोशिंद्याचा फास लागला गळ्यांना, मरणाराची घोर वेदना कशी कळावी सगळ्यांना. उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या फास लागला गळ्यांना, मरणाराची घोर वेदना कशी कळावी सगळ्यांना. निवडणुकीचा जाहीरनामा नालीत नेऊन बुडवावा. निवडणुकीचा जाहीरनामा नालीत नेऊन बुडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. आणि आता शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. 15 मिनिटं ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त घेतले. मी 4ला थांबणार होतो, पण फारच कमी बोलणं झालं असतं तर जास्तीचे त्यांना दिले. शेवटची कविता जिजाऊंच्या संदर्भातली एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक. माहिती आहे ना तुम्हाला? हां, माहिती आहे तुम्हाला ही कविता. ही कविता मी जेव्हा लिहिली ना, तेव्हा या कवितेमध्ये जो शब्द वापरला होता एकुलती एक लाडाची लेक. एकुलती एक म्हणजे काय? एकुलती एक म्हणजे एकटी, बरोबर आहे ना? पण या कवितेमध्ये मी विशेष अर्थानं तो शब्द वापरलाय. काय विशेष अर्थ आहे माहिती आहे तुम्हाला? ज्या कुळात जिजाऊ जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. बरोबरीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती म्हणजे जिजाऊला बहीण नव्हती. नंतरच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊला मुलगी नव्हती. 3 पिढ्यात एकच स्त्री जन्माला आली, तिचं नाव जिजाबाई. म्हणून कदाचित 3 पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिनं शिवाजीसारखं नररत्न जन्माला घातलं असेल. त्या जिजाऊच्या बालपणाची ही कविता.
आता जिजाऊंच्या लहानपणावर ही जी मी कविता लिहिली ती 20 वर्षापूर्वी ETV नावाचं एक चॅनल होतं. त्या चॅनलला सलग 3 तासाचा जिजाऊंचा कार्यक्रम करायचा होता. तेव्हा हे असे खंडीभर चॅनल नव्हते. एक आपलं सह्याद्री होतं आणि ETV नेमकंच सुरू झालेलं होतं. ते म्हणाले सर सलग 3 तासाचा कार्यक्रम करायचा आणि आम्हाला स्क्रिप्ट तुम्ही लिहून द्या, संहिता तुम्ही लिहून द्या. तर तेव्हा ती संहिता लिहिताना जिजाऊंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 20 गाण्यामध्ये तो 3 तासाचा कार्यक्रम आम्ही बसवला होता. त्यातली ही जिजाऊंच्या बालपणाची कविता. ETVने मला सांगितलं की जिजाऊंच्या बालपणाची कविता लिहून द्या. बाकी सगळ्या कविता लिहून दिल्या. ते म्हटले सर बालपणाची कविता लिहिली नाही. म्हटलं बालपणाची माहिती कुठं मिळत नाही. ते म्हणाले माहिती मिळवणं तुमचं काम आहे, तुम्ही मिळवा. मग मी इतिहास संशोधकांना भेटलो, इतिहास संशोधन मंडळात गेलो, कागद पुरावे पाहिले, कुठंही जिजाऊंच्या बालपणाची माहिती नाही. एका इतिहास संशोधकानं एका ओळीची माहिती सांगितली जिजाऊंच्या बालपणाची. काय माहिती होती? जिजाऊ 5 वर्षाच्या असताना होळीच्या दिवशी त्यांनी शहाजी महाराजाच्या अंगावर रंग टाकला, तेव्हा त्यांची सोयरीक झाली. एवढी ती ओळ होती. म्हटलं त्यांची वय जरी लहान असली तरी सोयरिकीची गोष्ट असल्यामुळं ती बालपणात येत नाही. मग ते म्हणाले याच्याशिवाय माहिती उपलब्ध नाही. ETV टेन्शन देऊ लागलं आणि मला काही ते माहिती मिळणं गेली. आता परीक्षेच्या काळात तुम्हाला टेन्शन आल्यावर तुम्ही काय करता मला माहीत नाही. मी काय करतो माहीत आहे? मला टेन्शन आलं की मी पोटभर जेवत असतो. त्याचं कारण सांगतो ना तुम्हाला. पोटभर जेवलं की गाढ झोप लागते. गाढ झोप लागली की सुंदर स्वप्न पडतात आणि सुंदर स्वप्न पडली की टेन्शन संपून जातं. बरोबर आहे ना? ज्या दिवशी जिजाऊंच्या बालपणावर कविता लिहायचं टेन्शन ETVनं मला दिलं, त्या दिवशी मी पोटभर जेवलो, गाढ झोपलो, मला सुंदर स्वप्न पडलं. स्वप्नात आल्या राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणाल्या बाळा गेल्या अनेक दिवसापासून पाहते आहे तू माझ्यावर छान छान गाणी लिहितो आहेस, आज का बरं रे टेन्शनमध्ये? म्हटलं माय तुझ्या बालपणावर गाणी लिहायची माहिती मिळत नाही. म्हणाला एवढंच का? म्हटलं आज तेच माझ्यासाठी टेन्शन आहे. म्हणाला घे मग लिहून. त्यांच्या बालपणाची स्वप्नात मला जी माहिती दिली ती मी त्या गाण्यात लिहिली. ते गाणं त्या काळात ETVच्या आपली आवडमधलं लोकप्रिय गाणं होतं 20-21 वर्षापूर्वी. ते गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि थांबणार आहे. टाळ्या वाजवणार आहेत का तुम्ही? एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख. तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. फू बाई फू तू बाई तू हाताला धर गर गर गर. फू बाई फू तू बाई तू हाताला धर गर गर गर. मारगिर की बाई भुई लटेक. मारगिर की बाई भुई लटेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. डाव मांडला जीव भांडला. डाव जितला घाव लिपला. डाव मांडला जीव भांडला. डाव जितला घाव लिपला. बाजू घेतली बाई मनात नेक. बाजू घेतली बाई मनात नेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. लाडीचे लाड पुरी वाग हातात चुडा हिरवा ग. लाडीचे लाड पुरी वाग हातात चुडा हिरवा ग. पायानं भरल्या मापाला ठेच. पायानं भरल्या मापाला ठेच. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख. तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक
जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ. मनपूर्वक आभार सर. तुमच्यानंतर आम्ही काही बोलणं म्हणजे फार चुकीचं ठरेल. यानंतर ज्ञानसाधना प्रतिष्ठानकडून सूचना आली आहे की ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे विश्ववंदनीय छत्रपती या पुस्तकाचे लेखक वैष्णव देशमुख यांचा सत्कार होणार आहे. तरी मी ज्ञानसाधनाचे प्रतिनिधी चाफे सरांना आमंत्रित करतो की त्यांनी पुढील सूत्र त्यांच्या हाती घ्यावी. राजे, सबंध भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित आज ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे, झालेलं आहे. आजच्या या प्रसंगी या ज्यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन झालं असे आमचे गुरुवर्य इंद्रजित भालेराव सर, परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब, आमच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय किरण सोनटके सर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, मुढेकर महाराज, सबंध व्यासपीठ सर्वांचाच मी ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आत्ताच आदरणीय इंद्रजित भालेराव सरांनी वैष्णवचं खूप कौतुक केलं. खरंच इतक्या कमी वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं महत्त्वाचं पुस्तक त्यानं लिहावं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या कमी वयात लिहिल्यामुळं निश्चितच आमच्या समोर असलेल्या या बालकांवर एक फार मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे आणि त्याच्या या कार्याचं कौतुक व्हावं. आणि म्हणून आम्हालासुद्धा आमच्या संस्थेच्या सचिव आदरणीय सो शीतल सोनटक्के मॅडम यांनासुद्धा हा मोह आवरला नाही की खरंच आपण त्याच्या आईवडिलांसह कौतुक केलं पाहिजे. कारण चांगल्या कामाचं कौतुक झालं की पुन्हा चांगलं काम करायला एक ऊर्जा निर्माण होते, एक ताकद निर्माण होते, एक आत्मविश्वास निर्माण होत असतो. आणि म्हणून वैष्णव आणि त्याचबरोबर सन्माननीय पुरुषोत्तम महाराज झाडगावकर आणि वैष्णवच्या मातोश्री या उभयंतांनी समोर यावं आणि आमचा अर्थात ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके सर आणि संस्थेचे सचिव आदरणीय सो शीतल सोनटके मॅडम यांना मी विनंती करतो की आपण यांचा सत्कार करावा. वैष्णव, त्याचे वडील पुरुषोत्तम महाराज झाडगावकर आणि मातोश्री या सर्वांनी कृपया पुढे यावं. ज्ञान साधना रे आमची ज्ञान साधना, निखळ 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 आमची निखळ भावना, निखळ 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 आमची निखळ भावना, ज्ञान साधना रे आमची ज्ञान साधना. तेजाचा उजेड पडतो इथे, चिमुकल्या बीजातून माणूस घडतो इथे. विद्यार्जन तेजाचा उजेड पडतो इथे, चिमुकल्या बीजातून माणूस घडतो इथे. विद्यार्थ्यांसोबती गुरूंची साधना, ज्ञान साधना रे आमची ज्ञान साधना. रामकृष्ण हरी मंडळी, महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा
भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने। तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील। तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा।